आजकालची पिढी काय नाही समजत तिला, तिचं नसतं लक्ष, फक्त मजा मस्ती करते असं एक साधारण या पिढीविषयी बोललं जातं. पण असं नाही आहे आणि हेच या युवा पिढीनं दाखवून दिलं आहे. ही युवा पिढी जेवढी मजा मस्ती करते ना, तेवढीच ती विचारही करते, अभ्यासही करते आणि जबाबदारीही घेते. वेळेप्रसंगी प्रश्न विचारते, उत्तरं द्यायला लावते आणि गरजच पडली तर संघर्षही करते आपल्या प्रत्येक हक्कासाठी, प्रश्नांसाठी. हे भविष्य आहे आपल्या देशाचं आणि यासाठी आंतरराष्ट्रीय युवा दिनानिमित्त कोकण साथनं याच विचारांना त्यांच्या पुढच्या करिअरसाठी एक व्यासपीठ घेऊन आलंय, ते म्हणजे युवा विश्व. युवा विश्वाच्या माध्यमातून या मुलांना आपले विचार व्यक्त करता येणार आहेत, त्याबद्दल खुलेपणानं लिहिता येणार आहेत, आपली कल्पकता मांडता येणार आहे. आणि याचं प्रकाशन युवा दिनाच्या निमित्तानं आज आपण आपल्या स्टुडिओत करत आहोत. आणि यासाठी खास आपल्या स्टुडिओमध्ये आलेल्या आहेत सावंतवाडीच्या नगराध्यक्षा श्रद्धाराजे भोसले मॅडम. शिवाय या माध्यमातून त्यांना सगळ्यात यंगेस्ट नगराध्यक्ष बनण्याचा मानसुद्धा त्यांनी पटकावलेला आहे. तर ते आपल्या स्टुडिओत आलेले आहेत आणि आपल्यासोबत आहेत आमचे कोकण साथचे मुख्य संपादक सागर चव्हाण सर. त्यांचंही मनपूर्वक स्वागत. सुरुवातीला आपण आपल्या या सगळ्या मान्यवरांचं आणि युवा प्रतिनिधींचं स्वागत करणार आहोत. मी आमचे मुख्य संपादक सागर चव्हाण सर यांना विनंती करते की आपल्या नगराध्यक्ष मॅडमचं पुष्पगुच्छ देत स्वागत करावं. त्यानंतर पुढचं स्वागत होणार आहे आपल्या युवा प्रतिनिधींचं. मी आमचे मुख्य संपादक सागर चव्हाण सर यांना विनंती करते या विद्यार्थ्यांचं पुष्प देऊन त्यांचं स्वागत करावं. त्यानंतर पुढचं स्वागत करण्याची विनंती करते आमचे उपसंपादक लक्ष्मण आडाव सर. कोकण साथचे चीफ रिपोर्टर विनायक गावस आपल्यासोबत उपस्थित आहेत. मी त्यांनाही विनंती करते आपल्या युवा प्रतिनिधींचं त्यांनी स्वागत करावं. पुढचं स्वागत करण्याची विनंती आहे आमचे IT हेड विद्येश धुरी सर यांना. आता मी आमचे मुख्य संपादक सागर चव्हाण सर यांना विनंती करेन की आजची जी आपली युवा विश्व ही थीम आहे तर त्याच्याविषयी सरांनी माहिती द्यावी. ही नेमकी अपॉर्च्युनिटी काय आहे आणि हे व्यासपीठ नेमकं युवकांसाठी किती प्रेरणादायी ठरणार आहे, लाभदायक ठरणार आहे, याबद्दल त्यांनी सांगावं. नमस्कार. खरं तर आज आंतरराष्ट्रीय युवा दिन आहे आणि या निमित्ताने म्हणजे एरवी आम्ही ह्या कामाच्या व्यापामध्ये कधी कधी आम्ही युवा आहोत हे विसरून जातो, पण आजच्या दिवसामुळे असं वाटतं की अजूनही आम्ही युवा आहोत. ओके, त्यामुळे सर्वप्रथम या युवा दिनानिमित्त आपण कोकणचं नंबर 1 महाचॅनल कोकण साथ लाईव्ह आणि दैनिक कोकण साथच्या वतीने एक युवांसाठी व्यासपीठ असावं, त्यांना हक्काने लिहिता यावं, हक्काने बोलता यावं, हक्काने आपले विचार मांडता यावेत. त्यामुळे आपण युवा विश्व असं एक सदर खास तुमच्यासाठी आम्ही निर्माण केलेलं आहे. हे व्यासपीठ युवांचं आहे आणि या दिनानिमित्त आज आपण युवा विश्व म्हणून आजची जी पुरवणी आपण प्रकाशन करणार आहोत. आणि या प्रकाशन सोहळ्यासाठी आपल्या सुंदरवाडीच्या, आपल्या सावंतवाडीच्या प्रथम नागरिक नगराध्यक्षा युवराज्ञी भोसले ह्या आलेल्या आहेत. तर त्यांचं मी या चॅनलच्या वतीने, आपण या दैनिकच्या वतीने मी स्वागत करतो आहे. त्याचबरोबर आपलं यशवंतराव भोसले कॉलेज, त्याबरोबर SPK कॉलेज आणि आपलं RPD हायस्कूलचे सर्व विद्यार्थी प्रतिनिधी या प्रकाशन सोहळ्याला आलेले आहेत. आणि त्याचबरोबर आपण आज थेट म्हणजे नगराध्यक्ष आणि थेट हे विद्यार्थी प्रतिनिधी असा एक सुसंवादाचा कार्यक्रम ठेवलेला आहे. तर यासाठी खास ते आलेले आहेत. तर या सर्वांचं मी स्वागत करतो आहे तुमचं. खरं तर मला तुमच्या चेहऱ्यावरून वाटतं आहे की कधी एकदा मॅडमांना आम्ही थेट प्रश्न विचारतो आहे आणि मॅडम त्याची कशा पद्धतीने उत्तरं देतात. आम्हालाही पण फार उत्सुकता आहे. आणि खऱ्या अर्थानं सांगायचं झालं तर आत्ताचं हे युग, जसं जुईली म्हणाली तशी, की देशाचं भवितव्य हे आता तुमच्या हाती आहे. अर्थात त्यामुळे तुमचे विचार काय आहेत, तुमच्या मनात नेमकं काय चाललेलं आहे, ओके, आणि हे कुठेतरी व्यासपीठावर यावं. ओके, तुमचे विचार आपल्या ह्या एकूणच देशाचं नेतृत्व करणाऱ्या या पिढीला समजावे. आणि त्यामुळेच आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे जेव्हा मॅडम आपण जेव्हा कोकण म्हणतो, म्हणजे जेव्हा तुम्ही कोकणात आला तर
तुम्ही ह्या कोकणाच्या प्रेमात पडलात आणि खऱ्या अर्थानं जर पाहिलं असेल तर इथली यंग जनरेशन आहे ही फार अशी म्हणजे त्यांच्या डोक्यामध्ये फार अशी कल्पकता आहे. ओके, म्हणजे जसं मुळातच आपलं कोकण जसं सुंदर आहे तसं इथल्या तरुणाईच्या मनामध्ये पण अनेक असे कल्पक विचार असतात आणि ह्या विचारांना कुठेतरी व्यासपीठ द्यावं आणि म्हणूनच युवा विश्व हे आपण सदर आज सुरू केलेलं आहे. आजपासून त्याचं आपण सुरुवात केलेली आहे. तर यामागचा उद्देश हाच आहे की जसं म्हणजे जेव्हा आपण इथल्या गुणवत्तेचा विचार करतो, शैक्षणिक गुणवत्तेचा विचार करतो, तेव्हा नक्कीच कोकण हे नेहमीच अव्वल राहिलेले आहे. म्हणजे जर तुम्ही पाहिलं असेल तर 10वी 12वीचे जेव्हा निकाल लागतात तेव्हा कोकण विभाग हा नेहमीच आघाडीवर असतो आणि त्यानंतर मात्र खरं तर मध्ये प्रश्न नंतर पडतो आहे की ही जी अव्वल असणारी मुलं पुढे जातात कुठे. हा एक फार मोठा संशोधनाचा विषय आहे आणि एक इथलं समाज माध्यम या नात्याने ते एक आमची जबाबदारी आहे की पुढं ही मुलं काय करतात, ही मुलं पुढे कुठे जातात. कोकणामध्ये तरुणांचे जसे विचार आहेत तसे अनेक प्रश्न देखील आहेत. ओके, आणि ह्या प्रश्नांना देखील कुठेतरी व्यासपीठ मिळालं पाहिजे. तुमच्यासारखे जेव्हा लोकप्रतिनिधी जेव्हा एका सिस्टीममध्ये काम करत असतात तेव्हा तुम्हाला देखील हे प्रश्न ते कळले पाहिजे, समजले पाहिजेत आणि त्यामुळे जोपर्यंत तुम्ही तरुणाईशी कनेक्ट होत नाहीत, तुम्ही त्या तरुणांशी थेट बोलत नाहीत, तरुण युवा वर्ग तुमच्याशी थेट कनेक्ट होत नाही, तोपर्यंत हा सुसंवाद होणार नाही. आणि तो सुसंवाद होणं काय आणि तो सुसंवाद करणं हे समाज माध्यम म्हणून ती आमची जबाबदारी होती आणि ती जबाबदारीचं भान लक्षात घेऊन आज आपण हा कार्यक्रम करतो आहे. निश्चितच इथली तरुणाई याला उत्स्फूर्त असा प्रतिसाद देणारच. ते आपले विचार, आपले भावना, आपले प्रश्न ह्या माध्यमातून मांडतील आणि त्याचं थेट उत्तर ते तुमच्याकडून मागतील आणि निश्चितच एक तरुण लोकप्रतिनिधी म्हणून ह्या ज्या मुलांचे हे जे प्रश्न असतील, त्यांचे जे विचार असतील ते नक्कीच तुम्ही देखील त्या व्यवस्थेकडे अगदी ठामपणे मांडू शकताल. त्यामुळे हाच एक त्यामागचा आमचा उद्देश आहे आणि निश्चितच त्यामुळे पुन्हा एकदा या नाविन्यपूर्ण अशा उपक्रमास तुम्ही आल्याबद्दल मी तुमचं स्वागत करतो आहे, तुम्हाला धन्यवाद देतो आहे आणि आपण पुढच्या या कार्यक्रमाला सुरुवात करू. सरांनी ज्या पद्धतीनं सांगितले की ही पिढी विचार करते आहे आणि त्या विचारांना कुठेतरी व्यासपीठ देणं गरजेचं आहे, तर ते व्यासपीठ कोकण सातच्या माध्यमातून, युवा विश्वाच्या माध्यमातून आम्ही देण्याचा प्रयत्न करतोय. तर हे जे पुरवणी आहे तर ती दर साप्ताहिकामध्ये त्याचं प्रकाशन होणार आहे. या सदराचं दर रविवारी हे तुम्हाला वाचता येणार आहे आणि या म्हणजे नेमकं ही युवा विश्व ही थीम काय आहे, ही संकल्पना काय आहे हे आता आपण प्रत्यक्ष पाहणार आहोत. तर या पुरवणीचं प्रकाशन करण्याची विनंती मी आपले नगराध्यक्ष म्हणून तुम्हाला करेन, त्याचबरोबर आपले सगळे युवा प्रतिनिधींनाही आहे की आपण आपल्या या पुरवणीचं प्रकाशन करूया. ज्या पद्धतीनं आपण मगासपासून बोलत होतो की युवा विश्व ही संकल्पना काय आहे, तर हे तुमचं विचार मांडण्याचं हे व्यासपीठ राहणार आहे. यामध्ये काही जे लेख आहेत ते स्वतः विद्यार्थ्यांनी स्वतः लिहिलेले आहेत आणि आपले विचार व्यक्त केलेले आहेत आणि आजपासून हे सदर खास तुमचं राहणार आहे. यावरचा हक्क हा तुमचा राहणार आहे आणि यामध्ये तुम्ही तुमचे विचार व्यक्त करू शकता, मांडणी करू शकता आणि हक्कानं बोलू शकता. तर आता आपण आपल्या पुढच्या कार्यक्रमाकडे वळूयात. ज्या पद्धतीनं आपण सगळ्यांनाच उत्सुकता लागलेली आहे की काय प्रश्न असतील विद्यार्थ्यांच्या मनातले आणि मॅडम कशा पद्धतीनं तुम्हाला उत्तरं देणार आहेत, तर आपण आपल्या या सुसंवादाला सुरुवात करणार आहोत. तर सुरुवातीला माझा प्रश्न आहे, ज्या पद्धतीनं तुम्हाला सावंतवाडीच्या यंगेस्ट नगराध्यक्ष बनण्याचा मान मिळालेला आहे, ही मोठी अपॉर्च्युनिटी तुम्हाला मिळालेली आहे आणि जी तुम्ही अगदी सक्षमपणे हाताळता आहात. परिस्थिती कशीही असली तरी त्यातून योग्य मार्ग काढत तुम्ही पुढे जाता. त्यासाठी माइंडसेट फार महत्त्वाचा आहे आणि आपण या सगळ्या जेनझीकडे पाहत असतो. ही जेनझी ही तशीच आहे, त्यांचा माइंडसेट सेट आहे, त्यांना काय करायचं आहे त्यांचं आधीच ठरलेलं आहे. काय वाटतं या जेनझीबद्दल तुम्हाला? पहिला तर आज जागतिक युवा दिवस आहे आणि मी कोकण सातचं कौतुक करते की त्यांनी इतकी चांगलं प्लॅटफॉर्म आज आपला युवा पिढीसाठी उपस्थित केलं आहे. कारण माझं असं मानणं आहे की मी मिलेनियल पिढीचे आहे. ते पिढी अशी होती की आम्ही आमचे वरिष्ठचे जे विचार होते ते आमचे समजून पुढे जात होते. पण आज
आपली नवीन पिढी जी आहे, जेन झी, जेन अल्फा आला आहे, आता जेन बीटा पण सुरू झाला आहे, ते असे आहे की ते सगळं विचार करून आपले विचार व्यक्त करणारे आहे. ते कधी पण कोणाच्या दबावामध्ये नाही येणार आणि ते त्यांच्या प्लॅटफॉर्म चांगल्या पद्धतीने वापरणार. आणि आज आपण जे हे प्लॅटफॉर्म त्यांना उपस्थित करून दिलं आहे त्यांचे विचार व्यक्त करायला, ते अगदी महत्त्वाचं आहे. कारण आता आपला भारत देशाची जी प्रगती होत चालली आहे, तर तेव्हा युवा पिढीनं आपण जोडून घेतलं तर मी खरं सांगते, भारत अनस्टॉपेबल राहणार. भारत आपला प्रधानमंत्रीच्या नेतृत्वाखाली आणि मोदी सरकारच्या नेतृत्वाखाली आपण इतकी प्रोग्रेस केला आहे आणि आज भारत आपला सुपर पॉवरमध्ये आला आहे. देश विदेशात जेव्हा आमचे माननीय नरेंद्र मोदीजी पण विदेश जात आहे, तर त्यांना जी रिस्पेक्ट भेटत आहे ते आजपर्यंत आपण कुठेही बघितलं नाही आहे. आणि आज जेव्हा आपल्याला ते प्लॅटफॉर्म भेटत आहे, मी फक्त आपल्याला ते सांगेल की यूज इट व्हेरी केअरफुली. आपण नॉलेज जे आहे ते वापरून, अभ्यास करून आणि वरिष्ठच्या फक्त एक कुठेतरी ॲडवाईस घ्या. कारण आपल्याकडे नॉलेज आहे पण विजडम महत्त्वाचं आहे आणि विजडम कधी येणार? एक्सपिरियन्समधूनच येणार. तर जे प्लॅटफॉर्म आपल्याला आज भेटलं आहे तर ते आपण वापरा, अगदी सुंदर पद्धतीने वापरा आणि आम्ही सर्व आहे याच मदत करायला. नक्कीच. सर, तुमच्या मनात काही प्रश्न असतील तर तुम्ही ते विचारा. नक्कीच. मी मगाशी जसं म्हणालो तसं की ह्या दिनाच्या निमित्ताने आम्हाला कधीतरी असं वाटतं की आम्ही अजून युवा आहोत आणि त्यामुळे मी तुम्हाला हा प्रश्न विचारेन की खरं तर मॅडम तुमच्याबद्दल आम्हाला फारच कुतूहल आहे. कारण कशाला की एकतर एक राजघराण्याचा वारसा, त्यानंतर तुम्ही परदेशामध्ये शिकलात, ओके, आणि त्यानंतर तुम्ही सावंतवाडीमध्ये येतात, आमच्या सावंतवाडीच्या सूनबाई होतात आणि त्यानंतर अचानक म्हणजे मला माहिती नाही की कधी तुम्ही हा विचार केला होता का की मला राजकारणामध्ये पण उतरावं लागेल. तर जसं मगाशी जुईली म्हणाली तशी की यासाठी फार माइंडसेट लागतो, ओके. हे सगळं असं अचानक जेव्हा घडलं, ओके, म्हणजे तुम्ही परदेशामध्ये शिक्षण घेतात, एक राजघराण्याचा वारसा, त्याच्यानंतर सावंतवाडीत येतात, पुन्हा सावंतवाडीचं हे राजघराणं, त्याचा फार एक इतिहास आहे. नुसता इतिहास नाही तर त्याची एक भावनिक नातं आहे इथल्या सावंतवाडीकरांचं राजघराण्याशी. मग ते पुन्हा तो बॅलन्स हा समान आणि त्यासोबत राजकारण, ओके. आताची तरुण पिढीच्या मनामध्ये पण असं वाटतंय, म्हणजे एक आकर्षण आहे पॉलिटिक्सबद्दल की आपण पण जावं. आता जसं म्हणजे आणि जसं तुम्ही आत्ता म्हणालात तसं की नरेंद्र मोदी हे सध्या देशाचे पंतप्रधान आहे आणि ते पण ह्या युवा पिढीशी कनेक्ट आहेत, ओके. तर त्यामुळे ह्या मुलांना देखील असं वाटतं, कधीकधी आमच्यासारख्या तरुण पिढीला पण असं वाटतं की राजकारणात जावं, राजकारणामध्ये करिअर आहे. तर तुम्ही याकडे करिअर म्हणून पाहताय की अचानक आलेलं हे ह्याला तुम्ही आता फेस करतायत, मग कसं पाहतात? हा सगळा बॅलन्स कसा केला आहे? आणि त्यात तुम्ही यंग आहात, ओके, म्हणजे सावंतवाडीच्या सर्वात तरुण नगराध्यक्ष, म्हणजे माझ्या मते तरी आत्ता ह्या कोकण डिव्हिजनमध्ये सध्या तरुण लोकप्रतिनिधी म्हणून तुम्ही आहात. तर हा सगळ्याकडे तुम्ही कसं पाहता? कारण हा सध्या तरुणाईमध्ये असलेला प्रश्न आहे, तो मी माझ्या वतीने तुम्हाला विचारला. तर मी आपल्याला खरं सांगते की पॉलिटिक्स माझ्या ते विजन बोर्डमध्ये नव्हता, अजिबात नव्हता. मी एक हॉटेलियर आहे, शेफ आहे आणि तेच माझं ध्येय होतं. पण जेव्हा मी 6 महिने प्रेग्नंट होते तेव्हा हे ऑपॉर्च्युनिटी आली की नगर अध्यक्षाचं पद एक महिलांसाठी रिझर्व केलेला आणि ते आम्ही सर्व महिलांसाठी खूप मोठी गोष्ट आहे, खूप चांगली ऑपॉर्च्युनिटी आहे. आणि माझं तेच म्हणणं आहे की कधी पण आपल्याला काही ऑपॉर्च्युनिटी आली, आपण फर्स्ट आपलं उत्तर नाही व्हायला पाहिजे. विचार करा, बघा कसं होऊ शकते. आणि मी त्याच्यावर विचार केलं. ते माझ्यासाठी एकदम इमोशनल पिरियड होतं, कारण प्रेग्नन्सीमुळे इमोशनली पण आपण कधी कधी वर खाली असते. तर मी माझे वरिष्ठशी बोलले, युवराजांशी बोलले आणि मी दरवेळी ते म्हणत होते की मला सावंतवाडीमध्ये हे पाहिजे, टुरिझम पाहिजे, पर्यटन पाहिजे. पण आता आज जेव्हा ऑपॉर्च्युनिटी आली आहे आणि मी ते ऑपॉर्च्युनिटीना ना म्हणणार, तर माझा हक
नाही आहे. मी कधी पण असं नाही म्हणू शकते की मला सावंतवाडीमध्ये बदलाव पाहिजे. मी स्वतः काही नाही करणार, देन आय हॅव नो राईट्स की सावंतवाडीमध्ये मला हे आणून द्या, ते आणून द्या. फक्त ओपिनियन द्यायची ते सोल्युशन नसते. ते त्याच्यासाठी काम केलं पाहिजे. आणि आज जेव्हा हे ऑपॉर्च्युनिटी आली होती तर मी म्हटलं की मी माझा पूर्ण प्रयत्न करेल. मी मला माझ्या पाटेकर भगवानवर, माझे साईबाबावर खूप विश्वास आहे. आणि माझं असं मानणं होतं की त्यांनी आज मला हे ऑपॉर्च्युनिटी दिली आहे. मी विदेशात होते, त्याच्यानंतर मी मुंबईमध्ये माझा जन्म झाला आहे, पालन झालं आहे. आता कोकणमध्ये येऊन कोकणची जी मी संस्कृती पाहिली, आणि आपण जसं म्हटलं की कोकण आज माझ्यासाठी माझा गर्व आहे. आणि ते बघून माझे प्रयत्न असते की अजून चांगल्या पद्धतीने करूया. मराठी माझी फर्स्ट लँग्वेज नाही आहे. मी माझे आईबाबा गुजराती आहे, माझं शिक्षण इंग्लिशमध्ये झालं आहे. पण कोकणमध्ये आले तर मला माहिती आहे की मराठी लँग्वेज महत्त्वाची आहे, ते आपली भाषा आहे, तर ते पण मी शिकत आहे. तर मी युवा पिढीनं फक्त ते म्हणेल की जे काही ऑपॉर्च्युनिटीज आली ते आपण अब्झॉर्ब इट. पहिला ते महत्त्वाचं आहे, अब्झॉर्ब करा. आणि कधी आपण म्हणणार की मी युवा पिढीमध्ये कधी कधी असं बघितलं की त्यांना राग आहे की एम्प्लॉयमेंट नाही आहे, हे ऑपॉर्च्युनिटीज नाही आहे. मी माझा एक्झाम्पल देते. जेव्हा माझे लग्न राजघराण्यामध्ये झाले होते आणि आम्हाला विचार होतं की आता आम्ही राजघराण्याचा एक भाग हॉटेलमध्ये कन्वर्ट करूया, तेव्हा बरेपैकी लोकांनी मला सांगितलं की सावंतवाडीमध्ये कोण येणार, टुरिझम कसं होणार, आपले रूम खूप महाग आहे, इथे कोण पैसे भरणार नाही, 15,000 रूमचे कोण भरणार, असं मला खूप लोकांनी म्हटलेलं. पण मला माझ्यावर विश्वास होता. माझा ते निर्णय, जेव्हा मी विदेशमध्ये होते, माझा एक निर्णय होतं की मी माझ्या देशात परत येणार. आम अ पेट्रियट. मला माझ्या भारतचा खूप गर्व आहे आणि मला भारतना पुढे आणायचं आहे. मी विदेशात अभ्यास घेतलं, शिक्षण घेतलं, शिकून आले. पण जे आपला भारत देश आपल्याला देणार ते कोणी पण देणार नाही. ते इमोशनल अटॅचमेंट आपले आईबाबांसोबत, आपल्या लोकांसोबत जे आहे ते विदेशात भेटणार नाही. तर येस, मी विदेशात अभ्यास घेतलं, मी माझं शिक्षण करून आले, एक्सपिरियन्स घेतलं, खूप चांगले हॉटेल्समध्ये काम करून आले. पण माझं ते विचार होतं की आता मी भारत देशात परत येणार आणि आपला भारतना काहीतरी करून देणार. आणि ते एक जिद असली पाहिजे. मी विचार केलेला, कोणाला काही म्हणू दे, मी कोकण सावंतवाडीना ग्लोबल मॅपवर आणणार आहे. आम्ही हॉटेल सुरू केलं 3 वर्ष 2023 सुरू केलेलं. आज आमच्या हॉटेलमध्ये देश विदेशात लोक येत आहे. लोक 15,000 नाही 18,000 वरत आहे. कारण मला माझ्यावर विश्वास होतं. मी युवा पिढीनं तेच म्हणेल, आपल्याला वाटत आहे की जॉब ऑपॉर्च्युनिटीज नाही आहे, क्रिएट करा. ते जे राग आहे त्यांना कन्स्ट्रक्टिव्ह ॲक्शनमध्ये कन्वर्ट करा. कारण फक्त राग ते सोल्युशन नाही आहे. कसं तुम्ही तुमच्यासाठी ते वापरणार आहे. आज सोशल मीडिया आहे, आपला AI आला आहे, पण AIना तुम्ही डिफीट कसं करू शकते ते बघा. इमोशनल इंटेलिजन्स AI कधी नाही करू शकणार. आपला आर्ट्स अँड क्राफ्ट्स, आपली जे कला आहे, AI कधी नाही करू शकणार. त्याच्यावर थोडं लक्ष द्या. सावंतवाडी इज नोन ॲज द लँड ऑफ द आर्टिस्ट. वाय? कारण ते आपली कला आहे, आपली संस्कृती आहे, ते तुम्ही जपून ठेवा. आणि महत्त्वाचं ते आहे की जेव्हा आपला कोकणसाठी गर्व असणार ना, तेच महत्त्वाचं आहे. पुढे काही असू दे, तुम्ही मार्ग काढणार. तर फक्त लोकांना तेच म्हणेल. हेच या निमित्तानं मला आता तुम्हाला विशेष सांगायचं होतं. आम्ही इलेक्शनसुद्धा कव्हर केलेल्या होत्या, त्यामध्ये अनेक मुद्दे येताना आम्ही पाहिलेले होते. पण तुम्ही सगळ्या गोष्टी अगदी व्यवस्थितपणे पॉझिटिव्हली घेत होता. म्हणजे अनेकदा तुमच्यावर टीका झाली, मग ते वेगवेगळ्या मुद्द्यांवरून टीका झाली. आजचं हे माध्यम ते नाही आहे, पण प्रश्न याच्यासाठीच मला तुम्हाला विचारायचा आहे. मी पुन्हा त्याच मुद्द्यांवरील, तुम्ही जसं सांगताय की तुम्हाला राग येतोय, तो राग फक्त आला, तुम्ही त्यापुरतं व्यक्त केलं, इथपर्यंत राहू नका. तर त्या रागाचं तुम्ही तुमच्या कृतीमध्ये आणा आणि काहीतरी करून दाखवा. ती जिद्द तुमच्यात आम्हाला दिसतेय.
ज्या पद्धतीनं तुमच्यावर मराठीवरून तुम्हाला ट्रोलिंग केलं गेलं होतं, पण ती सुद्धा तुम्ही अपॉर्च्युनिटीज त्यामध्ये बघितलात, तर त्यासाठी सुद्धा तुमचं विशेष कौतुक. या प्लॅटफॉर्मवर येऊन तुम्ही आता हिंदी बोलू शकत होता, इंग्रजी बोलू शकत होता, पण तुम्ही मला कशीही जमेल पण मी प्रयत्न करेन हे तुम्ही जर ठासून प्रत्येकाला सांगताय, हा तुमचा पॉझिटिव्हिटी, ही तुमचे विचार आम्हाला अधिक प्रेरणा देणारे आहे. त्यासाठी पुन्हा एकदा मॅडमचं विशेष कौतुक या निमित्तानं आपण सगळ्यांनी करूया. आणि ज्या पद्धतीनं तुम्ही आता अनेक मुद्द्यांना स्पर्श केलेला होता, मग रोजगार निर्मिती जर नाही म्हणताय तर ती आपण स्वतः तयार करायची आहे. आणि असे अनेक मुद्दे या सगळ्या विद्यार्थ्यांच्या मनात आहे. पण त्यांच्याकडे जाण्यापूर्वी मला तुम्हाला हेच विचारायचं आहे, या सगळ्यावरच पुन्हा एकदा मी येईन. तुम्ही म्हटलं की तुम्ही स्वतः मिलेनियन आहात आणि आता ही जेनझी आहे. एज गॅप कुठेही गेलात तरी ती येते. मग ह्या मुलांना आपण कसं काय त्यांच्याशी मिळतं जुळतं घेणार आहोत, त्यासाठी आपण काय काम करू शकतो. या बरोबरीनंच तुम्ही जसं आता मुद्दा मांडलेला होता की तुमच्यावर टीकासुद्धा होते, जेव्हा ही टीका होते तर ती टीका आपण कशा पद्धतीनं घ्यायला हवी. कारण आता सोशल मीडियाचा जमाना आहे आणि या सोशल मीडियावर जास्त प्रमाणात ही जेनझीज आहे, तीच तिथे आहे, तीच ती तुम्हाला सतत बघत असते, तुमचं निरीक्षण करत असते. काय सगळ्या मुद्द्यांवर तुम्ही बोलाल आणि काय सांगू इच्छिता याबाबत? एज गॅप असणार नक्की, पण माझ्या हे ॲक्च्युली माझे आईबाबांनी मला शिकवलं होतं की आपला ना फ्लेक्सिबल राहायला पाहिजे, मॅल्युएबल राहायला पाहिजे. आता जेव्हा मी राजकारणमध्ये असते तेव्हा माझं पॉश्चर वेगळं असते, स्ट्रेट असते, अपराईट असते. जेव्हा लोक माझे हॉटेलमध्ये आले, आणि हे माझी प्रॅक्टिस अगोदरपासून आहे, तुम्ही माझ्या हॉटेलमध्ये आले तेव्हा मी राजघराण्याची सून नाही आहे, मी नगराध्यक्ष नाही आहे, मी एक ऑन्ट्रप्रेनर आहे, मी एक हॉटेलियर आहे आणि ते माझा कर्तव्य आहे. तर तुम्ही येणार तर मी स्वतः तुमच्या पाणीचा ग्लास संपलं मी पाणी भरून देणार, ते इगो नाही ठेवणार मी, कारण ते आपला कर्तव्य आहे. मी जेनझीशी बोलणार, आपल्याशी बोलणार तर मी कॅज्युअली बोलणार. असं आता आपण एक इंटरव्ह्यूमध्ये आहे, पण आपण मला बाहेर भेटले तर एकदम कॅज्युअली राहणार, कारण तुम्ही कोणाशी वार्तालाप करत आहे ते महत्त्वाचं आहे. तुम्ही त्यांच्याशी जोडून घ्या. असं नाही की मी आज एक नगराध्यक्ष आहे तर असंच राहणार, नाही. जेनझीसोबत बोलणार आहे तर तसं राहावं. आपण आपले ज्येष्ठ नागरिककडे गेले तर त्यांच्याशी ते रिस्पेक्ट दिलंच पाहिजे, ते महत्त्वाचं आहे, ते आपली संस्कृती आहे. तर आपण आपला नेचरमध्ये ते ठेवणार ना की चेंज युअर सेल्फ ॲज पर द सिच्युएशन असं म्हणतात, तर तुम्हाला कोणी काय करू नाही शकणार. माझ्यावर खूप टीका झाले आजपर्यंत होणार आणि आत्ता पण होणार, पण पॉझिटिव्ह दृष्टीने बघायला ते महत्त्वाचं आहे. सराउंड युअर सेल्फ विथ गुड पीपल, ते महत्त्वाचं आहे. जेव्हा माझ्यावर टीका झाला, आणि मी परत सांगते की जेव्हा प्रेग्नन्सीच्या टायमाने आपल्यावर ते टीका होत असते ना, एक महिला आपले हॉर्मोन्स किती वरचढ असते. मी रात्री खूप रडले आहे, कारण आपल्याला ते, आणि पॉलिटिक्स माझा विषय नव्हता. तर जेव्हा लोकांनी माझ्यावर टीका केलं, मला तेच वाटत होतं की इतकी राग माझ्यावर कशाला, कारण मला मराठी नाही येत असं. पण ते बाजूला सोडून जेव्हा मी सावंतवाडीचे लोकांना भेटले ना, ते माझ्या दृष्टी चेंज झाला, कारण सावंतवाडीचे लोक इतकी प्रेमाळू आहे. त्यांच्या घरी गेले, त्यांचे आपले आई असू दे, आजी असू दे, लोकांनी मला बसवून ठेवला की तुम्ही चिंता नको करू, तुम्ही काळजी नको करू, आम्ही आहे ना तुमच्या पाठीशी. युवा पिढी पण आले, तर मी प्रयत्न केला, मी फक्त पॉझिटिव्हवर ध्यान ठेवणार, नेगेटिव्ह. आणि आता पण आपण सोशल मीडियावर इतकी असते, नेगेटिव्ह स्क्रोलिंग बंद करा. डूम स्क्रोलिंग म्हणतात त्यांना. डूम स्क्रोलिंग म्हणजे काय, आपण रात्री बसून 2 तास फक्त रील बघणार. ते ना करताना एंटरटेनमेंट आपल्याला पाहिजे, समजू शकते, पण ते कन्स्ट्रक्टिव्ह ठेवा. म्हणजे अर्धा तास बघा, त्याच्यानंतर तुमच्या लक्ष कुठेतरी, आपण आज पुढे जाणार आहे कसं, आपल्यामुळे. लोक आपली मदत नाही करणार. मला फॉर एक्झाम्पल आज हे काम करायचं आहे, तर 10 लोक असं नाही म्हणणार की चला श्रद्धा मी तुम्हाला मदत करते, तुम्ही करून घ्या. नाही, आपल्याला ते झेड पकडून राहावी लागणार की मला हे करायचंच आहे आणि मी करून दाखवणार, तुम्ही काय पण करा. आणि ते माइंडसेट मी माझ्यावर ठेवते. मला
माझ्या कामावर विश्वास आहे, मला लोकांवर विश्वास आहे, मला पॉझिटिव्ह एनर्जी जे आहे ते मी जपून ठेवते आणि मी आय सराउंड माय सेल्फ विथ पीपल हू विल गिव्ह मी गुड ॲडवाईस. कोणी पण काय पण नेगेटिव्ह बोलणार, मी त्याच्यावर लक्ष देणार नाही. आणि मी आपल्याला तेच म्हणेल की इतकी आज बिकॉज ऑफ द इंटरनेट इतकी इन्फॉर्मेशन आहे बाहेर की आपल्याला वाईट पद्धतीने नेगेटिव्ह पद्धतीने जायचं आहे तर आपण तिथे पण जाऊ शकते, पॉझिटिव्ह पद्धतीने जायचं आहे तिथे पण जाऊ शकते. तर ते तुम्ही विचार करा आणि तुमचं जे लक्ष आहे लाईफमध्ये की मला फॉर एक्झाम्पल आर्टिस्ट बनवायचं आहे ते तुम्ही ठेवा. मध्ये काय पण असू दे, येऊ दे, तुम्ही ते नॅव्हिगेट करू शकणार आहे. आणि कधी पण आपल्याला असं वाटलं की मी इथे आता कधी कधी काय असते आणि मी फ्रँक आहे, कधी कधी राजकारणमध्ये आम्ही नवीन आहे तर मला पुढे कळत नाही की आता काय करायचं. तेव्हा मला जे लोकांवर विश्वास आहे, आता आमचे गार्डियन मिनिस्टर माननीय नितेश राणेजींनी मला खूप सपोर्ट दिला आहे. तर मी कधी कधी त्यांच्याशी बोलते. माझ्या सराउंडिंगमध्ये खूप असे लोक आहे जे मला ॲडवाईस देते, जेव्हा की सागर सर आहे, कधी कधी मी त्यांना बोलते, ते मला ॲडवाईस देते. तर कधी पण डोंट बी स्केअर्ड टू आस्क फॉर हेल्प. तुम्हाला वाटलं की तुम्ही कुठेतरी आता अडकले आहे, लोकांना विचारा. तुम्हाला 2 लोकांना विचारायचं आहे, विचारा. 3 लोकांना विचारायचं आहे, विचारा. पण काहीतरी मार्ग काढून पुढे जावा. नक्कीच फार हे महत्त्वाचं आहे. म्हणजे एवढी सगळी निगेटिव्हिटी असताना त्या निगेटिव्हिटीला आता झंझेच्या भाषेत काय म्हणतात मला माहिती नाही, पण तिथे कसं आपण दुर्लक्ष करू शकतो हे आपल्याला मॅडमकडून शिकण्यासारखं आहे आणि ती पॉझिटिव्हिटी मॅडमकडून आपल्याला येते. सोपं नाही आहे, होईल हळूहळू. आणि मी पण अजून पण शिकत आहे, खूप शिकायला आहे. नेव्हर स्टॉप लर्निंग, दॅट इज इम्पॉर्टंट. तर ते आपण असं शिकत राहूया. आणि आता असंख्य प्रश्न त्यांच्या मनात आहेत, कधी एकदा विचारतो असं, मगाचपासून त्यांचं सगळं सुरू आहे, आताही त्यांच्या चेहऱ्यावर दिसतंय. कदाचित त्यांचं होत असेल, अरे तुम्ही आता गप्प बसा, आम्हाला बोलू द्या. तर मी तुमच्याकडे येईन. अनेक प्रश्न तुमचे जे काही मनात असतील ते बिनधास्तपणे तुम्हाला विचारा. आता तुम्हाला समजलंच असेल की मॅडम किती फ्रँक होऊन आपल्याशी बोलतात. नमस्कार, माझं नाव पूजा प्रमोद सावंत. मी यशवंतराव भोसले इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी सेकंड इयरची विद्यार्थिनी आहे आणि मी सावंतवाडी शहराचीच रहिवासी आहे. तर ॲज अन इंजिनिअरिंग स्टुडंट मला असं विचारायचं आहे की फ्युचरमध्ये आमच्याकडे आता बघायला गेले तर मेनली 2 अपॉर्च्युनिटीज आहेत की आम्ही जॉबमध्ये जाऊ शकतो किंवा ॲज अ एंटरप्रेनर स्वतःला एस्टॅब्लिश करू शकतो. तर आपल्या झोनमध्ये इथे एंटरप्रेनरशिप डेव्हलपमेंट किंवा पर्सनॅलिटी डेव्हलपमेंटची खूप अवेअरनेस खूप कमी आहे आणि प्रॅक्टिकल नॉलेज जे आम्हाला आता खरं हवं आहे ते भेटत नाही आहे. तर तुम्ही त्यासाठी काय करू शकता? ओके, तर त्याच्यासाठी मी हे म्हणणार की ऑपॉर्च्युनिटीज येणार. आता कोकणमध्ये आपण बघितलं असणार इतकी डेव्हलपमेंट होत आहे आणि होतच राहणार. लकीली आपण असे टायमाने कोकणमध्ये आहे की आपला जे प्रधानमंत्री असू दे, माननीय देवेंद्र फडणवीस असू दे, देवेंद्र फडणवीसजी आहे, नारायण राणेजी आहे, आपले नितेश राणेजी आहे, त्यांना कोकण डेव्हलप करायचं आहे. ते इंजिनिअरिंग आणि बरेपैकी फील्ड्समध्ये त्यांच्या ध्येय आहे की आपले लोकांना, कारण हे महत्त्वाची गोष्टी आहे की आपले जे मुलं आहे 10वी 12वीच्या नंतर ते कोकण सोडून मुंबईला जात असतील की बँगलोरला जात असतील, त्यांना परत इथे कसं आणायचं. आणि फक्त इथे आणायचं नाही, इथे ऑपॉर्च्युनिटीज असे अट्रॅक्टिव्ह करून द्यायचे की ते परत येणार. तर आम्ही तेच बघत आहे की आपल्यासाठी करिअर डेव्हलपमेंटसाठी आपण काय काय पुढे करू शकते. पण जेव्हा की मी म्हटलं की आता फॉर एक्झाम्पल आता तुम्ही उद्या ग्रॅज्युएट होणार आहे, उद्याच्या उद्या ते डेव्हलपमेंट होणार नाही. तुम्ही बाहेर पण मुंबईला पण जाणार असतील, मुंबईला शिकून घ्या, जे काही चांगलं आहे शिकून घ्या, पण परत कशामुळे यायला पाहिजे, कारण तुम्ही कोकणचे आहे आणि कोकणला तुम्ही पुढे जाऊन डेव्हलपमेंट नाही करणार तर नाही होणार. हे फक्त गव्हर्नमेंटची रिस्पॉन्सिबिलिटी नाही आहे, युवा पिढी म्हणून हे तुमची रिस्पॉन्सिबिलिटी आहे. तुम्ही परत येऊन, मी देश विदेशात होते, परत आले,
माझे लग्न राजघराण्यामध्ये झाले, कोकण आता माझी रिस्पॉन्सिबिलिटी होती, तर मी हॉटेल उभं केलं. हॉटेलमध्ये मी युवा पिढींना रोजगार दिला आहे. आज सावंतवाडी पॅलेस बुटीक आर्ट हॉटेलमध्ये किचनमध्ये बघा, फ्रंट ऑफ हाऊसमध्ये बघा, मॅनेजमेंटमध्ये बघा, सगळे सावंतवाडी आणि सिंधुदुर्गचे मुलं आहे. तर ते आपली पण जबाबदारी आहे की तुम्ही पुढे येऊन स्वतःचं काहीतरी उघडणार, तुम्ही ते लक्ष ठेवा की आपले लोकांना रोजगार द्या. तसंच आपला सावंतवाडी, सिंधुदुर्ग, कोकणमध्ये रोजगार वाढणार, आपण आपले लोकांना ते ऑपॉर्च्युनिटी देणार तर. आणि पर्सनॅलिटी डेव्हलपमेंटचं आपण जेव्हा म्हटलं, ते माझा मोठा प्रिन्सिपल आहे की पर्सनॅलिटी डेव्हलपमेंट फक्त एक अभ्यास करून नाही भेटणार. ऑब्झर्व करा, लोक कसे आहे, लोक कसं वार्तालाप करत आहे, बोलत आहे. तुम्हाला फॉर एक्झाम्पल तुमचे कोणतरी आयडल असणार, फक्त परिवारांना ना बघून बाहेर कोणाला बघा, ते कसं लोकांशी बोलत आहे आणि अप्रोच करा. जेव्हा मी न्यूयॉर्कमध्ये होते आणि न्यूयॉर्कमध्ये एक रेस्टॉरंट होतं, मिशेलिन स्टार होतं. म्हणजे मिशेलिन स्टार म्हणजे त्यांना वर्ल्ड्स बेस्ट रेस्टॉरंट्समध्ये त्यांच्या रँकिंग येते. मला एक रेस्टॉरंटमध्ये काम करायचं होतं आणि ते रेस्टॉरंटनी मला नाव सांगितलं की नाही, आता अवेलेबिलिटी नाही आहे. दर वीकेंड मी रेस्टॉरंटच्या बाहेर उभा राहून जात होते की सर प्लीज, माझे शेफ होते की शेफ मला एक ऑपॉर्च्युनिटी द्या, इंटर्नशिप द्या. त्यांनी मला सांगितलं मी पैसे नाही देणार, ट्रॅव्हल एक्सपेन्सेस नाही देणार. मी म्हटलं ओके चालेल, मला माझ्या रेझ्युमेमध्ये ते पाहिजे होतं. तर ते एक जिद्द आहे. तुम्ही तुमची पर्सनॅलिटी असं डेव्हलप करा की तुम्ही उद्या उठून यू शुड बी प्राऊड ऑफ हू यू आर. लोक नेगेटिव्ह बोलतील, पण आर यू प्राऊड ऑफ वॉट यू आर डुईंग टुडे? दॅट इज इम्पॉर्टंट. आणि युवा पिढीनं पण तेच म्हणेल की कधी कधी आम्ही हे बघितलं आहे की आपल्याला ते 9 to 5 जॉब करायचे आहे. म्हणजे की असं नाही की तुम्ही डेस्क जॉब करणार आहे, पण 5 वाजले मी ह्याच्या पुढे काम नाही करणार. ते एक मेंटॅलिटी थोडी चेंज केली पाहिजे, कारण आम्ही सगळ्यांनी ते काम केलं आहे. इथे जे लोक आहे, वी स्टार्टेड ॲट द बॉटम. मी असं नाही म्हणणार आहे की मी CIA माझं एड्युकेशन झाला, ते वर्ल्डची बेस्ट एड्युकेशन इन्स्टिट्यूट आहे, तर मी सॅलड म्हणजे छोट्या स्टेशनमध्ये काम नाही करणार. मी ते पण केलं आहे. तर ते इगो जे आहे ना, ते काढून घ्या आणि पुढे काही पण होऊ शकते. ऑपॉर्च्युनिटीज आपल्यासाठी क्रिएट करा. अगदीच यावरूनच मी तुम्हाला हा प्रश्न विचारेन. जसं तिने म्हटलं की पर्सनॅलिटी डेव्हलपमेंट महत्त्वाची आहे, तुम्ही सुद्धा त्याबद्दल मगाशी सुद्धा सांगितलं, पण प्रत्येक ठिकाणी आपल्याला वेगळ्या वेगळ्या पद्धतीनं प्रेझेंट व्हावं लागतं. जर मी आता इंटरव्ह्यूमध्ये बसली आहे तर तिथे माझी बॉडी लँग्वेज ही वेगळी असेल. आता तुम्ही नगराध्यक्ष म्हणून एखाद्या प्लॅटफॉर्मवर जाता, व्यासपीठावर बसता, तर तिथे तुम्ही वेगळे असता. तुम्ही जेव्हा शेफ म्हणून वावरत असता तेव्हा तिथे तुमची बॉडी लँग्वेज वेगळी असते. ती कशी तयार करावी, त्यासाठी स्वतःवर कसं काय काम करावं, याबद्दल काय सांगाल? ते ऑब्झर्वेशन आहे आणि एक्सपिरियन्स आहे. फक्त ते नॉलेजमुळे आपल्याला भेटणार नाही. आपले इंटेन्शन्स स्वतःला बघा पहिला, तुम्हाला काय व्हायचं आहे आणि ते पद्धतीने तुम्ही पुढे जावा. एक टाइम तुम्ही ठरवलं ना की मला माझा हे गोल आहे, नॅचरली लोक आणि आपला जे करिअर मूव आहे ना ते पद्धतीने जाणार. मी विचार केलेलं की मी कधी पण ते माझा एक गोल होतं लाईफमध्ये की मला हॉटेलियर बनवायचं होतं, पण ईश्वरचे प्लॅन्स वेगळे होते. त्यांनी मला हॉटेल दिलं, पण खूप उशिरात दिलं. त्याच्या अगोदर मी मार्केटिंगमध्ये जॉब केलं, PR जॉब केलं, कारण मला हॉटेलसाठी जागाच भेटत नव्हती बॉम्बेमध्ये. नंतर सावंतवाडी आले. सावंतवाडीमध्ये पण हॉटेल आमची कन्स्ट्रक्शन 4 वर्ष हॉटेल कन्स्ट्रक्शनमध्ये होतं. तर 4 वर्ष मी काय करू, तर मी गंजिफाला घेतलं. म्हणजे माझे राजमाता जे आहे आणि माझे सासरे जे आहे त्यांनी मला सगळं शिकवलं, गंजिफा काय आहे. मी आर्टिस्टशी बोलले. तर मी घरी नाही बसले की आता माझी हॉटेल उघडली नाही, मी काय करू, मी घरी बसणार आहे. नाही, मी स्वतःसाठी परत ऑपॉर्च्युनिटीज क्रिएट केली. मी गंजिफाला ऑनलाईन घेऊन गेले. आज गंजिफाचे टायअप्स रिलायन्सचे स्वदेश ब्रँडकडे आहे. रिलायन्सचा स्वदेश ब्रँड सर्वप्रथम आहे, ते मी करून घेतलं. आज आम्ही गंजिफाला पोस्टकार्ड्समध्ये कन्वर्ट केले आहे. ते पोस्टकार्ड्स देशविदेशात लोकांकडे पोचत आहे.
जेव्हा की आम्ही ते रिस्ट्रिक्शन बघितलं की गंजिफा ट्रेडिशनल आर्ट आहे, पण विथ टाईम अडॅप्ट केलं पाहिजे, तर आम्ही ते पोस्टकार्ड्समध्ये प्रिंट केलं. आज लॅकरवेअर आम्ही स्नीकर्स, स्पोर्ट शूजवर करत आहे, कारण ते मला माहिती आहे जेन्झीना त्याची आवड आहे, तर ते पद्धतीने अडॅप्ट केलं पाहिजे. आज कोकण साथ बघा, कोकण साथ इतकी मोठा मीडिया हाऊस आहे, पण ते प्रिंटमध्ये आहे. त्यांनी टी व्हीमध्ये ऑपॉर्च्युनिटी बघितली, ते टी व्हीमध्ये आहे. आज त्यांनी युवासाठी प्लॅटफॉर्म उभा केला आहे, डिजिटलमध्ये आहे. तर असं नाही आहे की तुम्ही एक ठरवलं तर एकच केलं पाहिजे. यू हॅव टू अडॅप्ट युअर सेल्फ विथ टाईम, आणि ते महत्त्वाचं आहे. थोडक्यात आपल्यात बदल करणं फार गरजेचं आहे. जसं Correct. आता कोकणसाथ स्वतःमध्ये बदल करतं, जेनझीच्या भाषेमध्ये उतरून त्यासाठी काम करण्याचा प्रयत्न करतं. पण आता तुम्ही जसं उल्लेख केलेला होता की आपली जी संस्कृती आहे त्याबरोबर आपलं जे कल्चर आहे ते गंजिफासाठी तुमचं स्वतंत्र काम आता सुरू झालेलं आहे. GI मानांकनसुद्धा त्याला आहे, पण त्याचबरोबर आता वेगवेगळ्या प्लॅटफॉर्मवर सुद्धा ते जात आहे. असेच काही प्रश्न आपल्या विद्यार्थ्यांच्या मनात सुद्धा आहे, तर मी त्यांना विनंती करेन की त्यांनी तो प्रश्न विचारा. मी अंजली सावंत, YBITमध्ये सेकंड इयरला शिकते. सर्वात प्रथम तुम्हा सर्वांना युवा दिनाच्या खूप खूप शुभेच्छा. आणि तुम्ही आता म्हणालात की आपल्या सावंतवाडीची ही परंपरा आहे गंजिफा, आणि आपल्या कोकणाला पण एवढे चांगली आणि मोठी सांस्कृतिक वारसा लाभलेला आहे. तर त्याच प्रकारे आपल्याजवळ वेगवेगळ्याही कला आहेत, जशा की दशावतार आहे, भजनं आहेत. तर त्याचप्रमाणे या गोष्टींमध्ये आमच्या युवांचं आणि जेनचं जे पार्टिसिपेशन आहे ते वाढलं पाहिजे. यासाठी आपण काय करू शकतो? ॲब्सोल्युटली. तर त्याच्यासाठी एक तरी जे आहे अवेअरनेस क्रिएट केलं पाहिजे लोकांमध्ये, आणि ते प्राईड फॅक्टर क्रिएट केलं पाहिजे की आपण आज गंजिफाचा गर्व आहे आपल्याला, आज दशावतारचा गर्व आहे आपल्यामध्ये. आणि आम्हाला नगरपालिकेद्वारा एक रूम क्रिएट करायची होती, ग्रीन रूम, असं की आज आपण स्टुडिओमध्ये बसले आहे. तर हे ग्रीन रूम मला आपल्या युवा पिढीसाठी करायची आहे, ते ऑपॉर्च्युनिटीज क्रिएट करायला. कधी कधी आपल्याला ते आपला जे टॅलेंट आहे, फॉर एक्झाम्पल आपल्याला अँकरिंग करायचं आहे की दशावतारचे नाटक करायचे आहे, युवा पिढीना करायचं आहे, तर एक रूम आम्हाला उपलब्ध करून द्यायची आहे की आपण ते रूमचा वापर करू शकते, आपला प्रॅक्टिस तिथे करू शकते आणि ते मोठ्या प्रमाणे पुढे घेऊन जाऊ शकते. तर त्याच्यावर आमचं लक्ष आहे की कसं युवा पिढीना त्याच्यामध्ये इन्व्हॉल्व केलं पाहिजे. कारण हे एक महत्त्वाचा मुद्दा आपले परत माननीय नरेंद्र मोदीजींनी घेतलं होतं, मेक इन इंडिया, वोकल फॉर लोकल. हे फक्त स्लोगन्स नाही आहे, हे आपल्या युवा पिढीमध्ये इट शुड बी एनग्रेव्ड इन यू, की आज तुम्ही पुढे जाऊन कुठे पण जाणार, तुम्ही लोकांना सांगणार कोकणचा दशावतार काय आहे, त्याची माहिती घेणार, ते आपल्या पद्धतीने तुम्ही पुढे करणार. आज आमच्याकडे गंजिफासाठी पण लोक मुंबईवरून येतात, NIT, NIFT आहे, MIT आहे, सिम्बायोसिस कॉलेज ऑफ पुणे, मोठे मोठे सिटीजचे लोक सावंतवाडीमध्ये दशावतार शिकायला येतात, गंजिफा शिकायला येतात, आणि ते गर्वची गोष्टी आहे. पण ते गंजिफा शिकून ते पुढे जाऊन काहीतरी नवीन करत आहे. तर आता आज लास्ट टाइम आम्ही टायअप NIFT सोबत केलं होतं. तर NIFT येऊन त्यांचे स्टुडंट्स येऊन 1 महिना आमच्याकडे इंटर्नशिप केलं. त्यांनी नंतर गंजिफाला ज्वेलरीमध्ये डिझाईन केलं, त्यांनी गंजिफाला टेक्स्टाईल्समध्ये कोट्स बनवले, त्याचे बोर्ड गेम बनवले. तर आपण पण मी आज कोकणसाच्या माध्यमातून युवा पिढींना सांगते की आपल्याला गंजिफाबाबत, सावंतवाडी वुडन टॉईज बाबत की दशावतार बाबत काही माहिती पाहिजे, काही आपल्याला प्लॅटफॉर्म पाहिजे, तर आमच्याकडे या आणि आम्ही ते एक चांगलं प्लॅटफॉर्म आपल्याला उपलब्ध करून देऊया. नमस्कार, मी श्रावणी प्रल्हाद सावंत. मी इंसुली गावची रहिवासी आहे. तर मी श्री पंचम खेमराज महाविद्यालयाची FYची स्टुडंट आहे. तर माझा प्रश्न असा होता की आपल्या सावंतवाडीमध्ये करिअर केंद्र म्हणजे कॉम्पिटेटिव्ह एक्झामसाठी जे क्लासेस लागतात, त्यासाठी बऱ्याच मुलांना पुणे, मुंबई अशा ठिकाणी बाहेर जावं लागतं. तर काही मुलांना आर्थिक परिस्थितीमुळे त्यांना ते शक्य नसतं, मग त्यांची स्वप्न तशीच राहतात. तर बरीच मुलं नेटवर्कच्या माध्यमातून यूट्यूबवर किंवा अदर तर त्याच्यावर ते असे लेक्चर्स अटेंड करून करतात, पण तरी पण त्यांना तो प्रॉब्लेम येतोच, नेटवर्क इश्यू.
तर माझी तुम्हाला अशी विनंती होती तर की सावंतवाडीमध्ये असे क्लासेस कॉम्पिटेटिव्ह क्लासेस कॉम्पिटेटिव्ह एक्झामसाठी क्लासेस अवेलेबल करून देण्याबद्दल 100% ते अगदी सुंदर मुद्दा आपण घेतला आहे आणि त्याच्यावर आमचं काम सुरू आहे. मुंबई युनिव्हर्सिटीचे पण बोलणं झालं आहे. त्यांचे क्लासेस ऑलरेडी नगरपालिकाचे एक रूममध्ये होत आहे. पण कसं आपण जास्ती कॉम्पिटेटिव्ह एक्झाम्स सावंतवाडीकडे आणूया की आपले मुलांना बाहेर नाही जावं लागणार. आणि अजून एक आम्ही जे बघत आहे की जे आपले लायब्ररी जे आहे सावंतवाडीची लायब्ररी आम्हाला ते 24/7 कन्वर्ट करायचं आहे. कारण खूप बरेपैकी असे मुलं आहे जे पार्ट टाईम जॉब करून कामाला म्हणजे अभ्यास करते, रात्री अभ्यास करते. तर त्यांच्यासाठी लायब्ररीमध्ये ते बुक्स उपलब्ध करून देणं, वायफाय स्पॉट करून देणं, एक लोकल वायफाय स्पॉट जिथे ते रिसर्च करू शकते, ते सगळं आपण जसं उपलब्ध करून देणं ते आमच्या ध्येयमध्ये आहे आणि ते लवकरात लवकर करणार. आणि एक माझी अशी विनंती होती की म्हणजे मुलांना गायडन्स भेटत नाही. ओके. म्हणजे थोडाफार भेटतो, बऱ्याच मुलांना भेटत नाही. कारण आपली जी कोकणची मुलं आहेत ती 10वी 12वी मध्ये कोकणात येतातच बोर्डमध्ये, बरोबर. पण त्यानंतर त्यांचं नाव कुठेच दिसत नाही. ह्याला कारण आहे की त्यांना योग्य गायडन्स भेटत नाही. तर त्यासाठी त्यांना असे लेक्चरर्स द्यावे, गायडन्स मिळावं ओके. योग्य तर प्रकारे. आज परत मी कोकणसाच्या माध्यमातून हे आवाहन करेन की आपल्याला जे करिअरमध्ये गायडन्स पाहिजे ते मी नगरपालिकेत असते, आपण येऊन भेटा. नगरपालिकेत की राजवाडा कुठे पण आपण येऊन भेटा. मला सांगा हे करिअरमध्ये आम्हाला गायडन्स पाहिजे. आम्ही आमच्या नेटवर्क वापरूया, आमचे वरिष्ठची ॲडवाईस घेऊया आणि चांगले जे स्कॉलर्स असतील ते फील्डमधून तर आपण त्यांना इन्व्हाइट करून त्यांच्याकडून एक लेक्चर घेऊया की लोकांना ते थोडे गायडन्स भेटेल की आता मला पुढे जाऊन इंजिनिअरिंग करायचं आहे. तर इंजिनिअरिंगमध्ये 12वी 15वी नंतर काही स्टेप्स आहे, कुठे आपण इंटर्नशिप करू शकणार, त्याच्यानंतर 5 इयर प्लॅन कसं सेट करू शकते, आपण ते स्कॉलर्सना इन्व्हाइट करूया सावंतवाडीमध्ये. आणि SPK कॉलेज तर आहे आज, मला खात्री आहे की RPD पण मदत करतील, भोसले नॉलेज सिटी पण मदत करतील. आपण तिथे लेक्चर्स ठेवूया की आपल्या मुलांना ते थोडं सहकार्य भेटेल. नक्की. थँक्यू. नक्कीच यावरून मी तुम्हाला माहिती देऊ इच्छिते. कोकण साधनं हा उपक्रम राबवलेला होता. 10वी झाली 12वी झाली पुढे काय हे आमचं सत्र होतं, एपिसोड्स होते. त्यामध्ये अनेक शिक्षकांनी येऊन त्याबाबतचं मार्गदर्शनसुद्धा केलेलं होतं. पण यामध्ये एक बाब प्रकर्षानं जाणवलेली होती. काय होतं की जसं सरांनी सुद्धा आपल्या प्रस्तावनेमध्ये याचा उल्लेख केलेला होता की आपली मुलं कोकणात अव्वल असतात, मग 10वी असतील किंवा 12वी असतील, पण ती पुढे का जाऊ शकत नाही. तर वेगवेगळे मुद्दे त्या चर्चासत्रामध्ये समोर आलेले होते. एकतर आपल्या इकडची परिस्थिती फार वेगळी आहे, ग्रामीण भाग आहे. अजूनही बरेच पालक हे शेतकरी वर्गातील आहेत. जेव्हा त्यांची शेती होणार, त्यातून जे उत्पन्न येणार, तेव्हा ते विद्यार्थ्यांना शिक्षणासाठी पुढे पाठवू शकतात. काय होतं, आपल्याकडे अनेक हुशारी आहे, पण ती हुशारीला हवा तसा वाव मिळत नाही आहे. आणि हाच मुद्दा कदाचित तुमच्या बोलण्यातून आला असेल किंवा तुम्हाला याचं उत्तर हवं असेल की ह्या मुलांसाठी आपण काही अजून वेगळं करू शकतो का, ती आर्थिक मदत त्यांना उपलब्ध करून देऊ शकतो का. त्याचबरोबर अनेकांनी असं सांगितलं की आपल्याकडे साधारण काय आहे तर ग्रॅज्युएशनचे प्लॅटफॉर्म उपलब्ध आहेत. तुम्ही 10वी झाली 12वी झाली तुम्ही ग्रॅज्युएशन करा किंवा 11वी 12वी करा, इथपर्यंत तुमचं शिक्षण थांबतं. पण जे व्यावसायिक कोर्सेस असतात, स्पेशलायझेशन कोर्स म्हणतो, ते इथं उपलब्ध नाही आहेत, अशी अनेकांची तक्रार होती. किंवा असा एक जो टोन होता तो इथं आपल्याला पाहायला मिळालेला होता. तर त्याबाबत आपण काय करू शकतो, याचं तुम्ही मार्गदर्शन कसं कराल. तर आपल्याला जे स्पेशलायझेशन कोर्सेस पाहिजे ते आपण एक टाईम आमच्याशी येऊन बोला की आपल्याला फॉर एक्झाम्पल बिझनेस मॅनेजमेंटमध्ये पाहिजे, अकाउंटिंग आणि फायनान्समध्ये स्पेशलायझेशन कोर्सेस पाहिजे. तर आपण ते पद्धतीने पुढे जाऊ शकते की आपण कॉलेजमध्ये ते कसं उपलब्ध करू शकते. आणि जेव्हा की आपल्याला ते एड्युकेशनबाबत पुढे जायचं आहे, आपण अगोदर बोलत होते की एक पार्ट टाईम जॉब करायला हरकत नाही आहे. ते पार्ट टाईम जॉब ऑपॉर्च्युनिटी शोधा. कारण मी पण जेव्हा लहान होते तेव्हा मी कॉलेजमध्ये होते, माझा बिझनेस मॅनेजमेंट सुरू होता, पण मी पार्ट टाईम क्लासेस जॉब केलेलं. कारण कधी कधी काय असते की आपले आईबाबा करतच आहेत, ते मेहनत करत आहे आपल्याला अभ्यास म्हणजे पुढे एड्युकेशन करायला, पण आपली थोडी मदत राहणार तर अजून आपण काय काय करू शकते. आणि महत्त्वाची हे गोष्टी आहे की आपल्यामध्ये रिस्पॉन्सिबिलिटी येणार की
हे पैसे मी कमवले आहे, आता पुढे जाऊन आपला ह्याच्या काय करूया. पण ते एक प्रॅक्टिस मी कोकणच्या मुलांमध्ये नाही बघितलं आहे. ते पार्ट टाईम जॉब्स आपले मुलं इथे करत नाही आहे आणि ते महत्त्वाचं आहे. मुंबईमध्ये राहून पण कॉलेजमध्ये मी सकाळी कॉलेजमध्ये जात होते, त्याच्यानंतर 4 to 8 मी एक पार्ट टाईम जॉब करत होते आणि ते पार्ट टाईम जॉबनी मला रिस्पॉन्सिबिलिटी शिकवली की कसं आपण आपला पैसा आपण स्वतः कंट्रोल करू शकते, कसं इन्व्हेस्ट करू शकते. ते महत्त्वाचं आहे. इन्व्हेस्टमेंट्स पण आपण बघायला पाहिजे की पुढे आपला जे पैसे आहे दर महिना आपण असं बघितलं की मी दर महिने फॉर एक्झाम्पल आपला पार्ट टाईम जॉबने आपल्याला 2000 रुपीज भेटत असणार, आपण 200 रुपये पण दर महिने सेव्ह केले ना तर ते एक प्रॅक्टिस आपल्यामध्ये येईल आणि ते आपल्याला खूप मदत करेल पुढे जाऊन. नक्कीच हाही मुद्दा त्यांचाच आहे, त्याबद्दल आपण पुन्हा एकदा बोलणारच आहोत. आपले विद्यार्थी खेळाडू सुद्धा आहेत, तर खेळाबद्दलचा सुद्धा त्यांच्या मनात काही प्रश्न आहेत. मी पूर्वा सत्तर गोसावी, राहणार सावंतवाडी, SPK कॉलेजमध्ये आता FIBA शिकते. मी स्वतः राज्यस्तरीय खेळाडू आहे पॉवर लिफ्टिंगमध्ये. तर बाकी लोकांसाठी म्हणजे बाकी माझ्यासारख्या विद्यार्थ्यांसाठी अशा ह्याच्यात काहीतरी करून जिम्स खेळाडू मैदान असे काहीतरी करायला. करेक्ट. आता ॲक्च्युली जेव्हा मी कॅम्पेनिंग पण करत होते तेव्हा बरेपैकी मुलांनी आम्हाला सांगितलं की गेम्स आणि जिमखाना ते आपला थोडं कुठेतरी वीक आहे ते आपलं सेक्शन. तर इनफॅक्ट आपल्याला सगळ्यांना खुशी होईल हे ऐकून की आपले पालकमंत्री आणि आमदार साहेबांनी निधी आणली आहे आणि जिमखाना खूप सुंदर पद्धतीने डेव्हलप होत आहे. PWDकडे ते रिस्पॉन्सिबिलिटी दिली आहे. तर एक चांगल्या पद्धतीचा टेबल टेनिस कोर्ट येणार आहे, बॅडमिंटन कोर्ट येणार आहे, पिकल बॉल जे नवीन स्पॉट आहे ते आम्ही राजवाड्यामध्ये उघडलं आहे, ते आपल्या सगळ्यांसाठी ते उपलब्ध करून देणार आहे. क्रिकेटसाठी एक मोठा मैदान येणार आहे. तर त्याच्यावर आमचं काम सुरूच आहे. आणि पॉवर लिफ्टिंग ॲक्च्युली मला एक इन्व्हिटेशन आलं होतं पॉवर लिफ्टिंग बघायला आणि तेव्हा मी बघितलं होतं की आपले महिलांमध्ये पण खूप इंटरेस्ट आहे. ते दिवशी मी एक महिलांना भेटलेले, ते 65 इयर्सचे होते आणि काय सुंदर पद्धतीने ते पॉवर लिफ्टिंग करत होते, त्यांच्या पॉस्चर अगदी बरोबर होतं. तर आम्हाला महिलांसाठी पण एक जिम आणि पॉवर लिफ्टिंगसाठी सवय करून द्यायची आहे. ते सगळ्यांवर आमचं काम सुरू आहे. कारण आम्हाला माहिती आहे की बेसिकली को करिक्युलर ॲक्टिव्हिटीज जे म्हणतात की स्पोर्ट्स म्हणतात ते महत्त्वाचं आहे. ते असं नाही, ते लक्झरी नाही आहे, ते अगदी गरजेचं आहे. तुझी मागणी लगेचच पूर्णत्वास येईल अगदी काही दिवसांमध्ये. नमस्कार, मी तनुष्का शिंदे, RPTमध्ये शिकत आहे 12वी कॉमर्समध्ये. माझा असा प्रश्न आहे की जी मुलं 10वी 12वी इथे टॉपर असतात, कोकणात तिथे टॉपर असतात, पण त्यांना पुढे काय करायचं हे माहीत पण नसतं, गायडन्स नसतो. कधी माहीत असलं तर त्यांना पुढे जाऊन शिकायची आर्थिक परिस्थिती त्यांच्या घरची नसते. त्यासाठी तुम्ही काय सांगाल? आपण ऑलरेडी जसं म्हटलं की ते करिअर डेव्हलपमेंट आणि करिअर गायडन्ससाठी आता आपण ते प्रयत्न करूया की आपल्याला जे काही करिअरमध्ये गायडन्स पाहिजे आपण येऊन माझ्याशी बोला. नंतर आपण स्कॉलरशी कॉन्टॅक्टमध्ये येऊ. फॉर एक्झाम्पल की आता हॉस्पिटॅलिटीमध्ये म्हणू दे की आपल्याला हॉटेलमध्ये काम करायचं आहे, तर आपण कसं ताज हॉस्पिटॅलिटी आहे त्यांचे कोणतरी सिनियर मॅनेजरना इन्व्हाइट करू शकते, ते आपल्याला गायडन्स देईल. की फॉर एक्झाम्पल आपल्याला बिझनेसमध्ये करायचं आहे तर बिझनेस ऑपॉर्च्युनिटीसाठी सक्सेसफुल बिझनेसमॅनना इन्व्हाइट करूया की ते आपल्याला थोडं मार्गदर्शन देईल. मी कशाला म्हणत आहे की प्रॅक्टिकल जे सक्सेसफुल आहे त्यांच्या करिअरमध्ये त्यांना इन्व्हाइट करायच्या, कारण त्यांचे जे एक्सपिरियन्सेस असते, लाईफ एक्सपिरियन्सेस, ते जे आपल्याला गायडन्स देऊ शकणार ना ते कधी पण एक प्रोफेसर की एक लेक्चरर नाही देऊ शकणार. लाईव्ह एक्सपिरियन्स ज्यांना असते ते एक चांगल्या पद्धतीने आपल्याला ते गायडन्स देईल आणि ते आपण करूया की करिअर गायडन्स पुढे जाऊन आपले पुढचे 5 वर्ष आपले गोल्स काय असले पाहिजे, काय आपल्याला अचीव केलं पाहिजे, ते आपल्याला सिस्टमॅटिकली एक प्रोफेशनलच सांगू शकणार. तर मी सूरज महादेव सावंत RPT कॉलेजमध्ये शिकत आहे. माझा प्रश्न असा आहे की सध्याच्या वाढत्या युगात मुलांना सगळ्या संधी उपलब्ध आहेत, त्यामुळे मुलांची थोडी मनं वाईट मार्गावर जातात, चुकीच्या माणसांसोबत संपर्क होत आहे, त्यामुळे मुलांमध्ये मेंटल स्ट्रेस, डिप्रेशन हे वाढत आहे. त्यासाठी काय? ॲक्च्युली
आपण जे आज मुद्दा घेतला आहे मेंटल स्ट्रेस, ते अगदी सिरियस टॉपिक आहे. मजाक करायची गोष्टी नाही आहे. आणि आता जे पिढी आली आहे ते याला ॲटलिस्ट ओपनली टॉकिंग अबाउट मेंटल हेल्थ. आमच्या टायमानी काय झालं होतं, मिलेनियल्स, आपण मला सांगा, कधी पण आम्हाला मेंटल स्ट्रेस जेव्हा वेनएव्हर वी यूज्ड टू एक्सपिरियन्स इट, आम्ही शेअर नाही करू शकत होते. आम्ही आईबाबांना सांगते की मला मेंटल स्ट्रेस आहे, तर ते असं काय मेंटल स्ट्रेस करावा लागणार, आम्हाला ते म्हणत होते. पण आमची पिढीना माहिती आहे ते किती गरजेचं आहे. मेंटल स्ट्रेस कॉन्व्हर्सेशन्स आपण थेरपिस्टशी बोलू शकते, करिअर गायडन्स काउन्सिलर्स, आपल्या कॉलेज आणि स्कूल्समध्ये काउन्सिलर्स असतील त्यांच्याशी बोलू शकते, फ्रेंड्सशी बोला. पण जेव्हा की मी अगोदर पण म्हटलेलं, सराउंड युअर सेल्फ विथ गुड पीपल. आणि ते एक आपला इंटरनली आपल्याला माहिती आहे आपल्यासाठी काय खरं आहे काय खोटं आहे. तर ते बी ट्रू टू युअर सेल्फ. टुडे इफ यू थिंक की कोणीतरी तुम्हाला खोटं मार्गदर्शनवर घेऊन जात आहे, असं खोटी टिप्पणी देत आहे, ऐकून घ्या, हो हो म्हणा, पुढे तुम्हाला जे करायचं आहे ते तुम्ही बघा. आणि आपल्या सगळ्यांमध्ये एक आपल्याकडे यू विल हॅव वन फ्रेंड और वन फॅमिली मेंबर जे आपल्याला खरं काहीतरी सांगतील. कधी कधी फ्रेंड पण नसते, फॅमिली मेंबर पण नसते, कोण तिसरंच येऊन तुम्हाला काहीतरी चांगलं सांगणार. आणि जेव्हा की आपली त्यांच्याशी भेट झाली, आठवण ठेवा, माझ्या करिअरमध्ये मला कधी कधी जे ॲडवाईस रँडमली लोकांनी येऊन दिलं आहे ना, ते मला लक्षात राहिलं आहे आणि ते मी माझ्या मनमध्ये ठेवलं आहे. मला लोकांनी सांगितलेलं की तुम्ही राजकारणमध्ये जात आहे, तुम्ही राजकारणमध्ये जाणार आहे तर प्रिपेअर्ड राहा. तुम्ही चांगलं करणार, खोटं करणार, वाईट करणार, लोक बोलणारे आहे. तुम्ही प्रिपेअर्ड आहे तर पुढे जावा. अशा मला स्ट्रिक्ट पद्धतीने कोणी सांगितलेलं. आणि तेव्हा मी हो हो म्हटलं, हां मी करणार. मला माहिती नव्हतं ते किती अवघड असणार. पण दरवेळी कधी पण कोणी माझ्यासाठी चांगलं पण बोललं ना, मला तेच आठवण येणार की ते डोकाला नाही जायला पाहिजे. बी फर्म, लुक डाऊन. माझा एक विषय आहे. कीप लुकिंग डाऊन, कीप वर्किंग, एव्हरीथिंग विल फॉलो. अँड वेनएव्हर तुम्हाला असं वाटत आहे की मेंटल स्ट्रेस आहे, तुम्हाला ते शेअर नाही होत, यू डोंट नो हू टू गेट इन टच विथ, मे बी ट्राय टॉकिंग टू अ रँडम पर्सन, हुएवर. इन्स्टिंक्ट असते सगळ्यांमध्ये, एक इन्स्टिंक्ट असते की आय थिंक मी त्यांच्याशी अप्रोच करू शकणार, ते आय थिंक अप्रोचेबल आहे. जाऊन बोला की मला हे असं वाटत आहे, काय करू. थँक्यू. म्हणजे थोडक्यात आपला सुसंवाद महत्त्वाचा आहे. जोपर्यंत आपण संवाद साधत नाही, एखाद्याशी बोलत नाही, तोपर्यंत आपले प्रॉब्लेम सॉल्व्ह होणार नाहीत. या निमित्तानं आपल्याला मॅडमनी हे मार्गदर्शन केलं. आणि ते पण आहे की आपल्या मनामध्ये ठेवून ते सोल्युशन नाही आहे. आज जे आपण परिस्थिती बघत आहे युवामध्ये, जे अपघात बघत आहे, रेशो वाढला आहे, कशामुळे? कारण ते मेंटल स्ट्रेस आपली युवा पिढीमध्ये इतकी आहे. सुसाईडचं प्रमाण वाढले खूप. थेरपी घ्या. असं नाही की लोकांना थेरपी परवडणार नाही. मी समजू शकते तुम्ही स्टुडंट्स आहे, थेरपी फक्त एक स्कॉलर नाही देऊ शकत. कोण आपला फॅमिलीमध्ये, फ्रेंड्समध्ये कोणी पण असे, पण शेअर करा, ते महत्त्वाचं आहे. कोणी पण तुम्हाला काहीतरी मार्गदर्शन देणार. आणि कधी कधी मी तर हे पण म्हणते, कधी कधी असं नाही आहे की फक्त आपले जी वय मोठी असणार ते आपल्याला ते काहीतरी सांगणार. मी जेव्हा स्कूलमध्ये होते, माझी छोटी बहीण आहे, पण शी इज मोर अंडरस्टँडिंग दॅन आय एम अबाउट मेनी थिंग्स. तर कधी कधी मी त्यांना जाऊन विचारते की मला असं वाटत आहे, मी काय करू. अँड हर वे ऑफ थिंकिंग इज सो डिफरंट की ते शिकायला भेटते की कसं काय करायचं. तर लर्न फ्रॉम एव्हरीवन. जे कोणी आहे तुमच्या समोर, आजूबाजू, ऑब्झर्व द गुड, रिमूव्ह द नेगेटिव्ह. ओके. हाय मॅम, माझं नाव कोमल परब आहे आणि मी कालिली गावची रहिवासी आहे, पण शिक्षणासाठी आम्ही माणगावमध्ये राहतो. तर माझा प्रश्न असा आहे की सध्या नीट, जे UPSC अशा ज्या कॉम्पिटेटिव्ह एक्झाम्स असतात ना,
तिने कोचिंग्सबद्दल बोलली, पण मला म्हणायचं आहे की त्याच्या बुक्स ज्या असतात ना पर्टिक्युलर, त्याची कॉस्ट फार जास्त असते, जी की प्रत्येकाला परवडण्यासारखी नसते. कोकणामध्ये कसं एवढं पण खर्च या एवढ्या मोठ्या बुक्ससाठी नाही करू शकत एखादा शेतकरी माणूस असो किंवा इतर कोणतरी असो. तर मला त्याबद्दल बोलायचं आहे की त्यासाठी तुम्ही इन फ्युचर एक सुसज्ज किंवा एक डिजिटल लायब्ररी डेव्हलप कराल का? 100% व्हेरी इम्पॉर्टंट आणि महत्त्वाचं आहे की डिजिटली आपण कसं ते घेऊ शकते, त्याच्यावर मी लवकरात लवकर काम सुरू करेल. व्हेरी Okay, गुड thank you, ma'am. थँक्यू. ऑलरेडी आपली लायब्ररी आहे. लायब्ररी तर बरोबर. आहेच, आणि पण त्यांना डिजिटली कसं घेऊ या ते करूया नक्की. नमस्कार मॅम, नमस्कार. माझं नाव उपेंद्र रेडकर. मी RPD शाळेत सायन्समध्ये आहे. ओके. ओके, माझा प्रश्न असा आहे की आजकाल म्हणजे सर्वच काही ना काही कोणाला छंद असतो, पण तो त्यांना जोपासण्याची संधी मिळत नाही. तर दैनंदिन जीवनात अभ्यास, जास्त अशी मुलं अभ्यासातच गुंतलेली असतात. Correct. मग त्यांना चान्स पण देखील मिळत नाही की आपण कसं छंद आपला जोपासला पाहिजे, की तो कोणाला कसं दाखवला पाहिजे. मग त्यासाठी मुलांनी काय केलं पाहिजे? कारण जर छंद आपण जोपासले तर आपण अजून काही करू शकतो. जर समजा ताण आला असेल अभ्यासाचा, तर कोणताही छंद जर आपण दर्शवला तर त्याने आपला ताण कमी होऊ शकतो आणि आपण दुप्पटीने काम करू शकतो. मग त्यासाठी मुलांनी काय केलं पाहिजे छंद जोपासण्यासाठी, व कोणत्या संधी असतील मुलांना? आपली हॉबी काय आहे? माय कबड्डी प्लेइंग. ओके. आणि आपण स्कूलमध्ये कबड्डी खेळत होते, हो. आता पण फ्रेंड्स आहे. तर मी फक्त हे म्हणेल की येस, मी समजू शकते की स्ट्रेस आहे, खूप अभ्यास करावा लागते, काम असते, फॅमिली प्रेशर असते, पण एव्हरी वीक तुम्ही एक डे तुमच्यासाठी घ्या. ते महत्त्वाचं आहे आणि ते तुम्ही जिद्द ठेवा की ते तुम्ही करणार आहे. आपला जिमखाना ग्राउंड आहे, नगरपालिकेचा ग्राउंड आहे, ग्राउंड उपलब्ध होणार. आपल्याला कबड्डीसाठी ग्राउंड पाहिजे, माझ्याकडे या, मी ते उपलब्ध करून देते. मला एक दिवस सांगा. फॉर एक्झाम्पल आपल्याला संडे पाहिजे, संडे सकाळी 10ला तुम्हाला 1 तास कबड्डी तुमचे फ्रेंड्स उभा करा. आणि बट मेक इट अ पॉईंट टू प्ले दॅट 1 hour वन्स अ वीक, बिकॉज यू विल लुक फॉरवर्ड टू दॅट वन थिंग की हे पूर्ण वीक मी हे अचीव केलं आहे. इट इज व्हेरी इम्पॉर्टंट आजची पिढीना आणि आपण सर्वांना. रिवॉर्ड युअर सेल्फ. फक्त तुम्ही मी हे काम करणार आहे, हे काम करणार आहे, हे काम करणार आहे, तुमच्यासाठी तुम्ही टाईम नाही देणार ना, तर तुम्ही मेंटली एक्झॉस्ट होणार, फिजिकली पण एक्झॉस्ट होणार, and you will not be able to do good work. It is important to work, but it is also important to rest. आणि ते महत्त्वाचं आहे. ते तुम्ही टाइम घ्या करायला. आपली हॉबी काय आहे? माझ्या खूप हॉबीज आहेत, पण मला स्पेशली हे वक्तृत्व, स्पीचिंग वगैरे, अँकरिंग ते फार Okay. आवडतं. ओके, एक्सलंट. जेव्हा पण टाइम असतील, आपण आपला 12th मध्ये आहे आता, नाही, 11th मध्ये. ओके, टाइम भेटते स्पीच प्रॅक्टिस करायला? कशाला नाही भेटत? मध्ये पुन्हा अभ्यास असतो, होमवर्क वगैरे, रिव्हिजन, माहित. युनिट टेस्ट वगैरे येणार, मग रिव्हिजन मध्ये त्यामध्येच निघून जातो वेळ, कधी समजत नाही. मी आपल्याला माझ्या सांगू, मी सकाळी माझ्या घरी 6 महिन्याचा बाळ आहे, मी त्यांच्यासोबत असते. मी नगरपालिकेत जाते, मी हॉटेलचं काम करत आहे, गंजिफाचं काम करत आहे. पूर्ण दिवस माझा किती काम असते, घरचं काम असते. तरी पण मला डान्सिंगचा खूप शौक आहे. मी रोज नाही करू शकत, अर्धा तास ॲटलिस्ट 4 times अ वीक मी ते माझ्या, आय टेक इट फॉर माय सेल्फ, हाफ एन आवर 4 times अ वीक. बिकॉज आफ्टर दॅट हाफ एन आवर जे अड्रेनलिन रश आपल्यामध्ये येते ना, यू फील सो हॅपी अँड यू आर एबल टू डू बेटर द नेक्स्ट डे. दॅट इज नॉट बिंग सेल्फिश, दॅट इज टेकिंग केअर ऑफ युअर सेल्फ. आणि ते फक्त युवा पिढी नाही, आपण सर्वांसाठी ते आहे की टेकिंग टाईम फॉर युअर सेल्फ इज इम्पॉर्टंट. इट इज नॉट सेल्फिश, इट इज नेसेसरी. आणि ते तुम्ही घ्या. अँकरिंग करायचं आहे, 5 मिनिट मिररसोबत थांबा आणि बोला. मला जेव्हा स्पीच द्यायची होती, माझ्या पहिला नगरपालिके म्हणजे इलेक्शनच्या वेळी मोठा स्पीच होता सभागृहामध्ये, आणि नॅचरली मला ते नाही येत होतं की कसं करायचं. मिररसमोर मी थांबले, अर्धा तास
प्रॅक्टिस केलं, पेपर घेतलं आणि प्रॅक्टिस केलं की मी असं बोलणार. ते हळूहळू आणि एक टाइम जे ग्रिप आली ना, शिकायला भेटणार. आपल्याला माहिती आहे कोकणमध्ये तर किती अँकर्स आहे. त्यांच्याशी बोला की मला हे करायचं, थोडा गायडन्स द्या, लोक करतील. बरोबर, उदाहरण आहे समोर. तेच बघा आता महिला पण इतकी पुढे आले आहे. महिलांसाठी ऑपॉर्च्युनिटीज आहे. असं नाही आहे की महिलांना ऑपॉर्च्युनिटीज भेटत नाही. क्रिएट दॅट ऑपॉर्च्युनिटी फॉर युअरसेल्फ. लुक एट हर कसं करत आहे. इफ यू डोंट डू इट फॉर युअरसेल्फ, नोबडी इज गोइंग टू डू इट. यू हॅव टू टेक टाइम फॉर युअरसेल्फ. करेल चेंज. काय होतं, जसं तिने म्हटलं की त्यांचा या सगळ्या मुलांचा, जी ग्रामीण भागातली मुलं आहे, मी सुद्धा ग्रामीण भागातली आहे, त्यामुळे हे मी दुःख त्यांचं समजू शकते. इथे काय होतं, तुम्हाला जर 7:30ला कॉलेजमध्ये यायचं असेल ना, तर तुम्हाला सकाळी 5 वाजता उठावं लागतं. एक कितीतरी किलोमीटर ती मुलं चालत त्या बस स्टॉपपर्यंत येतात. नंतर त्याची बस जेव्हा येईल त्यावेळी येते आणि ती इथेपर्यंत पोहोचते. आताचं सुद्धा आजच ती मुलगी मला सांगत होती की तिची गाडी सकाळी अचानक रद्द झाली. म्हणजे गाडी असते पण ती रद्द होते. असे अनेक प्रॉब्लेम ही मुलं फेस करतात आणि त्यानंतर कॉलेजमध्ये येतात. दिवसभर ती प्रॅक्टिकल्स असतील, मग प्रॅक्टिकल संध्याकाळी असतील आणि सकाळी लेक्चर संपलेले असतील, तर मधला कितीतरी वेळ त्यांचा असाच पेंडिंग राहतो. तर तो तिथे वाया जातो. मग घरी ती सकाळी जर ती 7 वाजता निघाली आहेत घरून, तर संध्याकाळी 8पर्यंत ती घरी जातात. अशी परिस्थिती आपल्या ग्रामीण भागात आहे. त्यामुळे कुठेतरी वेळेचं नियोजन या मुलांना करता येत नाही असं आपण म्हणू शकतो. पण यावर जसं मॅडमनी सांगितलं, अपॉर्च्युनिटी आपल्यालाच बघायची आहे, संधी बघायची आहेत आणि त्याचं सोनं करायचं आहे. आणि त्यासाठी प्लॅटफॉर्म खरं तर आपले मुख्य संपादक सागर चव्हाण सर यांच्या माध्यमातून या निमित्तानं तुम्हाला मिळाला आहे. तर त्याचा पुरेपूर वापर करा, अशा आम्ही तुम्हाला शुभेच्छा नक्कीच देऊ शकतो. आणि कधीही या तुमचं स्वागतच असेल, ही सुद्धा या निमित्तानं आम्ही आमच्या पूर्ण टीमच्या वतीनं तुम्हाला खात्री देतो. मॅम, मला असं विचारायचं होतं की आता यूथ फेस्टिवलमध्ये वगैरे मुलं जी पार्टिसिपेट करतात, आपल्या इकडच्या झोनमध्ये सिलेक्ट देखील होतात, पण पुढे जाण्यासाठी त्यांना तेवढे फॅसिलिटीज प्रोव्हाइड नाही होत. मग त्यासाठी काय करू शकतो आपण? मला उदाहरण द्या. जसं की आता मी पण सिलेक्ट झाली आहे, पण पुढे जाण्यासाठी कशामध्ये? एज्युकेशनमध्ये ग्रुप. ओके ओके, मग मुंबईला जायचं आहे किंवा असं कुठे पण जायचं आहे, तर त्यासाठी अजून कोणत्या फॅसिलिटीज प्रोव्हाइड करू शकतात जर तिकडच्या कॉलेजेसनी नाही केले तर? काय प्रकारचे फॅसिलिटीज पाहिजे आपण? मला थोडं म्हणजे ट्रॅव्हल अलाउन्स किंवा तिकडे राहण्याची सोय वगैरे. ओके, तसं आपण एक काय माध्यमातून मुंबईला जाणार आहे? आपले कॉलेज आपल्याला पाठवणार आहे की युनिव्हर्सिटी, म्हणजे क्लासेस घेत आहे, कोण आपल्याला पाठवणार आहे त्याच्यासाठी? कॉलेज. आणि कॉलेजनी आपल्याला काय फॅसिलिटीज नाही देत त्याच्यामध्ये? नाही, ते ट्रॅव्हल अलाउन्स देणार आहे. हां. ओके, आणि काय लागणार आपल्याला? म्हणजे मी ओव्हरऑल सांगते, फक्त माझंच नाही की इतर कॉलेजेस पण असतात. करेक्ट. युजली असं असते की जेव्हा की आता SPK कॉलेज मुंबईमध्ये लास्ट इयर आमचे स्टुडंट सिलेक्ट झालेले नाटकासाठी, तर सगळं ट्रॅव्हल अलाउन्स, स्टे, फूड SPK कॉलेजनी घेतलं होतं. कारण त्याच्यासाठी आपल्या इन्स्टिट्यूटना ते ऑलरेडी फंड्समध्ये असते, तर ते आपल्याला करून देतील. पण आमच्याकडून काहीतरी लागलं. फॉर एक्झाम्पल आता बॉक्सिंगसाठी इथे एक प्रोफेसर आहे, ते आलेले, म्हणजे ते लोकांना बॉक्सिंग शिकवत आहे. त्यांना मदत पाहिजे होती की बॉम्बेसाठी त्यांना तिकीट पाहिजे होती, पण तत्काळमध्ये त्यांनी तिकीट भेटली नाही. तर त्यांनी मला मदतसाठी मागितलं. तर आम्ही आमदार साहेबांना फोन केलं. आमदार साहेबकडे फंड तत्काळमध्ये त्यांच्यासाठी रिझर्वेशन असते, कोटा. आमदार साहेबांनी त्यांना करून दिलं. तर काही पण कोणाला पण मदत पाहिजे, येऊन बोला, कारण आम्हाला कळेल नाही की आपल्याला काय पद्धतीच्या मदत पाहिजे. जे आम्ही करू शकते आम्ही नक्की करूया. आणि आमचा स्वभाव, ॲटलिस्ट माझा स्वभाव असा आहे की मला युवांसाठी काहीतरी करायचं आहे. तर आपल्याला जे काही प्लॅटफॉर्म लागलं, आपण कधी पण येऊन बोला. नगरपालिकेत नाही येऊ शकले तर राजवाडाला या, मेसेज करा, कोणाशी पण
मला एक टाइम पण काहीतरी सांगितलं तर आपण मार्गदर्शन काढूया त्याच्यासाठी. थँक्यू मॅम. अजून काही आहे का? अजून एक प्रश्न आहे. हा ॲक्च्युली प्रश्न यूथसाठी जसा नाही आहे, पण ओव्हरऑल आहे की बस स्टँड जे आपलं आहे त्यामध्ये वुमन सेफ्टीसाठी काहीतरी आपण केलं पाहिजे. करेक्ट. कारण आम्ही रात्री 7-8 वाजेपर्यंत कधी कधी तिथे असतो. बरोबर. बसेस पण अवेलेबल नसतात रात्रीच्या एकदम दुर्गम भागात, हम्म. आणि काही वेळा कॅन्सल पण होतात. हम्म. आणि तिथे काही माणसं असतात करेक्ट. जी खूप त्रास देतात. आणि आम्ही तिकडून पोलिसांना पण डायरेक्ट कॉन्टॅक्ट करू शकत नाही किंवा ते Okay. येईपर्यंत काहीतरी वेगळंच होऊन जातं. सो त्यासाठी तिथे काहीतरी परमनंट सोल्युशन असू शकतं का? एखादा कॉन्स्टेबल किंवा महिला कॉन्स्टेबल तिथे Correct. अवेलेबल असू शकतात, असं काहीतरी करू शकता का? 100%. ते आता मी हे अगदी महत्त्वाचं आहे. मला ॲक्च्युली महिलांसाठी एक प्रायव्हेट ट्रान्सपोर्टेशनच्या बघायचं होतं की म्हणजे मी आपले गार्डन मिनिस्टरशी बोलते की कसं आपण पिंक टॅक्सी की पिंक रिक्षा मुंबईमध्ये असं असते, तर आपल्या महिलांसाठी ते कसं करू शकते. कारण मला माहिती आहे की ग्रामीण भागात आमच्याकडे पण लोक काम करायला येते. महिलांना मी रात्री ठेवतच नाही कारण ते ट्रॅव्हलसाठी अडकते. पण ते आपण कसं गॅप जोडू शकते, कारण ट्रॅव्हल आपला ग्रामीण भागातून सिटी ते एक मोठा गॅप आहे. ते मला माहिती आहे. ते माझ्या ज्युरिस्डिक्शनमध्ये नाही येत, पण मी 100% जे थोडे लोकांशी बोलते, आमचे वरिष्ठशी बोलते आणि काय मार्ग काढू शकते त्याच्यासाठी. आणि एक फिमेल पोलीस कॉन्स्टेबल अगदी महत्त्वाचं आहे. त्याच्यासाठी पण आपण बोलून घेऊया की कसं आपल्या महिलांसाठी, युवा पिढीसाठी पण सेफ्टी वाईज ते आपण काय करू शकते ते आपण बघूया. त्याच्यामध्ये मॅडम अजून एक महत्त्वाचा विषय की ऑलरेडी प्रत्येक पोलीस स्टेशनला एक चौकी असते तिथे. आता तिथे ती म्हणते ते पण बरोबर आहे की ॲक्च्युली तिथे एक महिला कॉन्स्टेबल हे असणं फार गरजेचं आहे. आणि ॲक्च्युली तशी तरतूद आहे. जे आता सावंतवाडीचं पण आपलं बस स्टँड आहे तिथे पोलीस चौकी आहे, तिथे पोलीस आहे. तिथे पोलीस नसतात. आता तो का नसतात वगैरे हा प्रश्न, पण ॲक्च्युली हा जो प्रश्न उपस्थित झाला आहे हा फार महत्त्वाचा विषय आहे. तर तुम्ही या संदर्भात आता जे PI आले तर त्यांच्याशी एकदा बोलून घ्या. नक्की. माझा प्रश्न असा होता की आता जसं की तुम्ही सांगितलं यूथ फेस्टिवलला SPK कॉलेजचं गेल्या वेळी पण सिलेक्शन झालेलं, तर ह्यावेळी पण सिलेक्शन झालं आहे. मी स्वतः स्किटमध्ये आहे. हां, तर काय होतं, संध्याकाळची प्रॅक्टिस असते, म्हणजे दिवसभर प्रॅक्टिसच असते. प्रॅक्टिस केल्याशिवाय काय करू शकत नाही. बरोबर. हां, सो सकाळी आपण 5ला उठावं लागतं. 6:30च्या बसने येतो आम्ही कॉलेजला. सध्या यूथ फेस्टिवलमुळे लेक्चर अटेंड नाही करत, नोट्स वगैरे घेतो. सो प्रॅक्टिस 6पर्यंत इवन 5-5:30पर्यंत असते. पण बसेसचा प्रॉब्लेम आहे, बसेस नसतात. संडेची तर प्रॅक्टिस असतेच, पण बस फक्त दुपारचीच असते. त्यामुळे यायला भेटत नाही, जायला भेटत नाही. बरीच मुलं येतात, पण काहींना आर्थिक परिस्थितीमुळे ते मिस करावं लागतं. तर आता कॉलेजचं पण जर लेक्चर करून आम्ही ज्यावेळी घरी जातो, किंवा मीच नाही, बरीच मुलं अशी SPKचीच नाही, अशी बरेच कॉलेजची मुलं जी लेक्चर करून ज्यावेळी आता बसचा टायमिंग आहे 12, मग 12:15 12:30 झाले की आम्ही बसला स्टँडवर विचारायला जातो, काका बस लागणार कधी, बस कधी लागणार. तर त्यांची उत्तरं रेडीच असतात. एकदा बोलतात कंडक्टर नाही, एकदा बोलतात बसच नाही. हां, तर म्हणजे जी सकाळी मुलं येतात 7 वाजता ती 12 12:30. आमच्या तर बसचा टायमिंग आहे 12:30 12:15. तर कधी 1 पावणे 2, कधी 2 असं लेट होतं. तर त्या बसेसचं काहीतरी ते मी कन्सर्न्ड अथॉरिटीशी बोलणार, कारण बस डेपोजा जे आहे ते स्टेट लेवलकडे आहे, ते नगरपालिकेकडे नसते. पण तरी पण ते उत्तर नाही आहे. माझं उत्तर ते आहे की जे कन्सर्न अथॉरिटीज असते, आत्ताच आमच्या मॅडमशी भेटणं झालं होतं, कारण गणपतीमुळे ते काहीतरी सवय करावी लागते. त्यांच्याशी मी बोलते की आपला एक तर बसचा टाईम टेबल ते बघायला, आणि बस वाढले पाहिजे तर ते पण बघून घ्या. पण साईड बाय साईड आपल्या मुलांसाठी कसं आपण ट्रॅव्हल सोपं करू शकते, की कधी कधी आपल्याकडे आपल्या युनिव्हर्सिटीचा कार्ड असणार तर कन्सेशनमध्ये आपण रिक्षा कसं घेऊ शकते, की गाडी कसं घेऊ शकते ते आपण बघा. कारपूलमध्ये रिक्षा
कॉलेज स्टुडंट्सना कसं कन्सेशन रेटमध्ये भेटू शकते ते पण आपण बघूया, तर ते आपल्याला बरं. ठीक आहे. म्हणजे त्यांनी आपले प्रश्न विचारले, त्यांच्या मनात आहेत. माझ्या मते अजूनही काही प्रश्न असतील ते आपण टप्प्याटप्प्याने येऊ, की आपण इथेच नक्की. थांबणार नाही आहोत. नक्की. काय म्हणजे आम्ही यामध्ये हे पण थोडंसं मिस झालं आमच्याकडून, की नुसतं हे सदर नाही आहे. ओके, तर जसे हे प्रश्न आहेत मुलांचे, ओके, तर ते प्रश्न म्हणजे मुलांचं बातमीपत्र थोडक्यात ह्यामधून आपण हे करणार. मुलांचे जे प्रश्न ते तुम्हाला थेट करावं. जसं आता फॉर एक्झाम्पल तिने एस टीचा विषय म्हणला, हा फार गंभीर विषय आहे. कारण मुलं ग्रामीण भागातून येणार, त्यांना मग हे जर बस नसेल तर त्यांना तो पूर्ण दिवस त्यांचा वाया जातो. ओके, त्यामुळे हे अशा प्रश्नांकडे फार लक्ष, आणि हे ग्रामीण भागातले फार मोठे प्रश्न आहेत. ओके, म्हणजे जर सगळ्याच आहेत खूप, आणि जर एखाद्या बसमुळे जर त्यांना पूर्ण दिवस त्यांचा वाया जात असेल, तर असे हे जे प्रश्न आहेत, तर याकडे तुम्ही लक्ष द्यावंच नक्कीच. आणि हे या तरुणांचे प्रश्न आहेत, आणि तुम्ही तरुण लोकप्रतिनिधी असल्यामुळे ह्या प्रश्नांवर प्रामुख्याने लक्ष द्यावे. जसे हे प्रश्न आहेत तसे कधी कधी मला प्रश्न पडतो, ते म्हणजे कसं होतं की कधी कधी प्रश्न सोडविणारं पण बनवलं पाहिजे. ओके, नुसते प्रश्न विचारून उपयोगाचे नाही. कधी कधी आपल्यामध्ये ही पण भावना निर्माण व्हायला पाहिजे की नुसते प्रश्न विचारून काय उपयोग आहे, प्रश्न सोडवता पण आले पाहिजेत. ओके, आणि त्याचं उदाहरण म्हणजे मॅडम आहेत असं आपण समजू. कारण कसं की जसे तुम्ही ह्या वयात असताना तुम्हाला जे प्रश्न होते, आता तुम्ही ज्या सिस्टीममध्ये आहात, तुम्ही आज नगराध्यक्ष आहात, सावंतवाडीकरांचे अनेक प्रश्न आहेत ते तुम्ही आज सोडवत आहात त्या खुर्चीवर. त्यामुळे शेवटी मग हा विषय कधी येतो की राजकारण. ओके, आणि आत्ताच्या घडीला राजकारण म्हणजे फार दूषित झालेलं आहे, राजकारणात जाऊच नये. ओके, असं आपण बोलतो. विशेषतः म्हणजे अगदी तरुण वर्गामध्ये तर ती फार मोठी सध्या चर्चा आहे की राजकारण हे म्हणजे पूर्ण म्हणजे सगळ्यात वाईट काय असेल तर ते राजकारण. आणि अशावेळी त्या सिस्टीममध्ये आता तुम्ही काम करतायत. ओके, एक उच्च शिक्षित असताना, तर त्यावेळी जेव्हा राजकारण कदाचित तो विचार तुम्ही पण त्या थोड्याशा टेम्पोमध्ये केला असेल की राजकारण म्हणजे वाईट, पण अशा असताना तुम्हाला त्या सिस्टीममध्ये आज काम करावं लागतंय. आता तुम्ही काय म्हणताय, ते राजकारण दूषित आहे की चांगलं आहे? मी असं म्हणणार की आपण काही फील्ड बघितलं आणि लाईफमध्ये दे विल ऑलवेज बी गुड पीपल अँड दे विल ऑलवेज बी बॅड पीपल. चांगले सिच्युएशन्स असणार, वाईट सिच्युएशन्स असणार. त्याचा अर्थ ते नाही की आपण त्याच्यामध्ये पडूच नाही. आज भारतचा डेव्हलपमेंट कशामुळे झालं आहे? चांगले लोक आले आहे त्याच्यामुळे ना. आपला रोड्स बघा, ट्रान्सपोर्टेशन बघा, कनेक्टिव्हिटी बघा, इकॉनॉमिक डेव्हलपमेंट बघा, चांगलं झालं आहे. कशामुळे? चांगले लोक आले आहे. हे दिस इज आपला म्हणजे काय म्हणतात की आयुष्यामध्ये चांगलं असणार तर वाईट पण असणारच. तुम्ही कसं नॅव्हिगेट करत आहे ते तुम्हाला बघावं लागणार. फक्त तुम्ही असं म्हणत आहे की हे करिअर फील्ड खूप म्हणजे करप्ट आहे तर तुम्ही त्याच्यामध्ये पडणार नाही, तर तुम्ही त्याच्या डोंट स्पीक एनिथिंग अगेन्स्ट इट ऑल्सो. तुम्हाला काम नाही करायचं तर तुम्ही काय बोलू पण नाही, तुम्ही ओपिनियन्स पण नाही द्या. जे लोक प्रयत्न करत आहे त्यांच्या कौतुक करा, त्यांना थोडी संधी द्या, ते काम होतील. आणि मी पण तेच म्हणत होते की मला पॉलिटिक्समध्ये कशाला नाही पडायचं होतं, कारण कुठेतरी मला ते वाटत होतं की मी करू शकणार की नाही. खूप अवघड आहे आणि खूप अवघड आहे. आपण आपले मिनिस्टर्सना बघा, ग्राउंड लेवल टू टॉप लेवल दिवस रात्री ते काम करत आहे आणि ते भारतसाठी काम करत आहे. तर ते सोपं काम नाही आहे. आणि नोबडी इज परफेक्ट. चांगलं असणार तर काहीतरी ते चुकीचं पण करू शकणार आहे, पण ते करेक्ट करणार आहे ते महत्त्वाचं आहे ना. तर ते पद्धतीने आपण पुढे जावं. आणि तेच माझं पण ध्येय आहे की आज मी राजकारणमध्ये पडले आहे तर हे माझं लक्ष तेच होणार की मी चांगलं काम करणार. कुठेतरी मी पण नवीन आहे, चूक होणार, पण ते मी करेक्ट करून घेणार आणि तेच पद्धतीने मी पुढे जाणार. यांच्यापैकी कोणतरी सरपंच गावातून ग्रामीण भागात केलं पाहिजे. यू हॅव टू बी. तुम्ही चेंज नाही आणणार तर डोंट एक्सपेक्ट चेंज. यू हॅव टू बी द चेंज. कोणाला असं वाटतं की आपण पुढे जाऊन राजकारणी बनावं? वाटतंय ना? गुड. एक्सलंट. ते लिडरशिप घ्या. तुला का वाटतं, म्हणजे तुला या क्षेत्राकडे यावंसं असं का वाटलं? तर जसं आपण म्हणतो की
चांगल्याही गोष्टी आहेत, वाईटही गोष्टी आहेत, पण तू इथे बोलतेस की राजकारणात मला यावंसं वाटतं, हे का? यावंसं वाटतं कारण सध्या आपण जनजीचे वगैरे प्रोटेस्ट वगैरे पाहतोय ना, त्याच्यामध्ये कसं वुमेन्स वगैरे पुढे येऊन त्यांना काय बोलायचं आहे ते मांडत आहेत, लाईक कॉन्फिडेंटली मांडत आहेत की त्यांना काय म्हणायचं आहे. हे जे नीड्स त्यात तो विषय नाही आहे, पण त्या बोलत आहेत. सो मला पण तेच म्हणायचं आहे की ज्या वुमेन्स सेफ्टीच्या ज्या गोष्टी असतात त्याच्यावर कुठेतरी दुर्लक्ष होतं काही वेळा, आणि काही वेळा एवढा दुर्लक्ष होतं ना की असे प्रोटेस्ट वगैरे मग होतात. सो मला हे म्हणायचं आहे की आता जे रेप्स वगैरे होतात किंवा मुलींना कुठेतरी मागे, अजूनही मुलींना मागे घेतलं जातं की तू नको करू हे, ते तुझ्या बसची गोष्ट नाही आहे. सो मला ते नको आहे आणि मला तो मुद्दा असा मांडावासा वाटतो की मुलींनाच का असं मागे वगैरे घेतात. सो मला वुमेन्स सेफ्टीच्या बाबतीत असं बोलायला असं आवडतं, म्हणजे का होतं हे आमच्यासोबतच का असं. सो म्हणून मला जायचं आहे असं. म्हणजे मी हल्लीच विचारत पण होते माझ्या आईला की आई पार्लमेंटमध्ये वगैरे जाण्यासाठी काय करावं लागतं. सो मला ते असं वुमेन्स सेफ्टीबद्दल मला तसं खूप माझ्या डोक्यामध्ये विचार येतो. रेप्स वगैरे झाल्यानंतर मग ते प्रत्येकाच्याच डोक्यामध्ये तसं येत असेल की हे असं का होतं आमच्यासोबतच, मग कुठेतरी गव्हर्मेंट कुठेतरी मागे पडते का असं. सो गव्हर्मेंट मागे पडते तर आपण वुमेन्सने पुढे येऊनच तो मुद्दा मांडला पाहिजे. सो म्हणून मला जायचं आहे पार्लमेंटमध्ये. व्हेरी गुड. हीच जेनझी आहे जी विचारही करते आहे आणि जी स्वतः त्यासाठी जबाबदारी घ्यायलाही तयार आहे. ह्याचं एक महत्त्वाचं उत्तम आहे. उदाहरण आहे आणि यासाठी तुला खूप खूप शुभेच्छा आणि तुझं कौतुक. हो, थँक्यू. मला असं वाटतं बराच वेळ झालाय, कदाचित आपले प्रश्न थांबणारही नाही आहे आणि अनेक प्रश्न आपण पुन्हा पुन्हा घेत राहू, त्यावर बोलत राहू. पण शेवटचा प्रश्न या निमित्तानं, आता आपण अनेकांचे सगळे मुद्दे ऐकले, ह्या मुलांनी आपली व्यथा पण मांडलेली आहे, काहींनी संस्कृती, कल्चर यासुद्धा गोष्टी मांडलेल्या आहेत, काहींनी मेंटल हेल्थसारखा महत्त्वाचा विषयसुद्धा मांडला आहे. त्यामुळे ही प्रगल्भता आपल्याला इथे समजते की ही पिढी किती वर येऊन आता विचार करू लागली आहे, त्यांना ते किती सगळ्या गोष्टी समजू लागल्या आहेत, सामाजिक भानसुद्धा या सगळ्या पिढीमध्ये आहे. तर यासाठी तुमचं काय व्हिजन असेल आणि तुम्ही काय या सगळ्या मुलांसाठी करू इच्छिता, त्याबरोबर महिलांसाठी तुम्ही म्हटलं की तुम्हाला महिलांसाठी काहीतरी ठोस पावलं उचलायची आहेत, जो तिने सुद्धा आता मुद्दा उपस्थित केला, काय सांगू शकता या सगळ्याबद्दल? आज जे आपला सेशन झाला, सगळ्यांचे ओपिनियन्स ऐकून, प्रश्न ऐकून खूप बरं वाटलं. हे युवा पिढीमध्ये एक मला खूप गर्व आहे की ते सगळं समजून पुढे जात आहे आणि ते आपले ओपिनियन्स द्यायला घाबरत नाही. मी खरं सांगते की जेव्हा मी लहान होते, 20-25 होते, तेव्हा मी कधी पण कोणाला काही प्रश्न विचारले नाही, कारण मला भीती होती की मी काहीतरी चुकीचं विचारणार, असं करणार. पण आपल्यामध्ये ते भय नाही आहे आणि ते महत्त्वाचं आहे. दॅट्स युअर फर्स्ट स्टेप टू सक्सेस. आणि आता लकीली फॉर यू ऑल भारत असं स्टेपमध्ये आहे की बेस्ट एज्युकेशन भारतमध्ये भेटणार, बेस्ट जॉब ऑपॉर्च्युनिटीज भारतमध्ये भेटणार, बेस्ट आपल्याला प्रोडक्ट्स पाहिजे, मॅन्युफॅक्चरिंग पाहिजे, जे काही पाहिजे सगळं भारतमध्ये भेटणार. महत्त्वाचं ते आहे की तुम्ही भारतमध्ये ऑपॉर्च्युनिटी शोधा आणि ते आपल्यामध्ये ते एक मेक इन इंडिया, वोकल फॉर इंडिया फक्त स्लोगन्स नाही, पण ते आपला मेक इट युअर मिशन टू प्रॉपगेट इंडिया. तुम्ही सपोर्ट करणार, गव्हर्मेंट अशी आहे तुम्हाला 5 टाइम्स पुढे येऊन सपोर्ट करणार. आणि जे काही क्वेश्चन्स आहे, यूज युअर प्लॅटफॉर्म फॉर गुड. फक्त नेगेटिव्ह बोलून पुढे जाणार ते सोल्युशन नाही आहे. तर आणि आता आय थिंक भारतमध्ये असं पण टाईम आला आहे की तुम्ही प्रश्न विचारणार तर लोक फक्त इग्नोर नाही करणार, कारण तुम्ही इग्नोर करायला देणार पण नाही. तुम्हाला उत्तर भेटणार आणि चांगल्या पद्धतीचं उत्तर भेटणार. सो नेवर स्टॉप आस्किंग क्वेश्चन्स, बट ऑल्सो मेक शुअर दॅट यू फाइंड अ सोल्युशन फॉर युअर सेल्फ. इट इज व्हेरी इम्पॉर्टंट टू क्रिएट युअर ओन ऑपॉर्च्युनिटीज अँड दॅट विल ओनली टेक यू टू सक्सेस. तुम्हाला आज
तुम्ही जिद करून घेतलं की मी हेज युनिव्हर्सिटी की हेज इंडस्ट्रीमध्ये जॉब घेणार, तर तुम्ही करून घ्या. 10 टाईम त्यांना फोन करा, पाठीमागे राहा की नाही मला इथे जॉब पाहिजे, तुम्ही इंटर्नशिप द्या की 2,000 पगारमध्ये द्या की 5,000 पगारमध्ये द्या, कुठेतरी स्टार्ट करा. आणि माझ्याकडून जे काही लागेल मी आहे. मला खूप काही गोष्टी नाही माहिती असणार तरी पण मी अभ्यास करून आपल्याला उत्तर देणार, कारण हे एक माझ्या नेचरमध्ये आहे की मला कुठेतरी काही नाही माहिती असणार ना, तर ते माझ्या इगोमध्ये नाही आहे की मी सांगणार, काही सांगणार. मी सांगणार तुम्हाला, स्वतः सांगणार की सॉरी मला हे विषयावर माहिती नाही आहे, मी अभ्यास करून येते, परत सांगते. आणि ते मी आपल्याला माझ्याकडून जे काही मदत करू शकणार ते मी नक्की करणार. खरं तर धन्यवाद. बराच वेळ झाला आहे, कळालंच नाही तुमच्याशी कधी बोलताना हा वेळ निघून गेला आहे. पण अनेक प्रश्न जे थेट होते आणि त्या सगळ्या प्रश्नांची अगदी त्यांना अपेक्षित उत्तरं तुमच्या माध्यमातून मिळालेली चेहऱ्यावरून आहेत. दिसतंय. हो. तर त्यासाठी तुमचे खूप खूप आभार. आणि तुम्ही आमचे यूथ आयकॉन आहात, तर मला असं वाटतं ज्या अपेक्षा त्यांनी व्यक्त केल्यात ते तुमच्या माध्यमातून त्या नक्की पूर्ण होणार आहेत अशी आम्हाला अपेक्षा आहे. आणि त्यासाठी तुमचं काम असं चालू राहू देत, त्यासाठी तुम्हालाही खूप खूप शुभेच्छा. थँक्यू. आणि तुम्ही सुद्धा आमच्या या खास सदरासाठी उपस्थित राहिलात. अनेक प्रश्न तुम्ही विचारलात, अगदी थेटपणे विचारलात, मुक्त होऊन विचारलात. त्यासाठी पहिल्यांदा ती तुमचं सगळ्यांचं कौतुक. आणि तुम्हाला देखील तुमच्या पुढील वाटचालीसाठी खूप खूप शुभेच्छा. युवा दिनाच्या सुद्धा शुभेच्छा. आता या कार्यक्रमात आपण इथंच थांबणार आहोत, पण फक्त जाता जाता ज्या अनेक प्रश्न होते विद्यार्थ्यांच्या मनात, मात्र त्याची थेट उत्तरं मॅडमनी त्यांना दिली आहेत आणि त्याची उत्तरं या निमित्तानं मिळालेली आहेत. जसं मॅडमनी सांगितलं की तुम्हाला आता व्यक्त व्हायचं आहे, बोलायचं आहे, पण ती संधी तुम्हाला जर मिळत नसेल तर ती संधी कोकण साधनं युवा विश्व या माध्यमातून निर्माण करून दिलेली आहे. या संधीचं प्रत्येक विद्यार्थ्यानं सोनं करावं, आपले विचार मांडावेत, थेट प्रश्न मांडावेत बातमीपत्रात. आपण याला एक चळवळ म्हणूया. या चळवळीत तुम्ही सुद्धा सहभागी व्हा आणि तुमच्या करिअरसाठी एक योग्य संधी शोधा. या नोटचं आता आपण या विशेष कार्यक्रमामध्ये इथंच थांबतोय आणि तुम्ही पाहत राहा कोकणचं नंबर 1 महा चॅनल कोकण साध लाईव्ह. धन्यवाद.